इतिहास इज लाईक माय बेस्ट फ्रेंड. जी संस्कृती वेळेनुसार बदलत नाही ती एका वेळेनंतर संपुष्टात येते. सावरकरांनी अक्षरशः वर्णव्यवस्था डिसरप्ट करावी हे वाक्य उद्गारलेले आहे. की शत्रू तितके डेंजर होते म्हणून महाराजांचं कर्तृत्व तेवढं मोठं झालं. तरुण पिढीला महाराष्ट्रातल्या हा जो फॅक्च्युअल इतिहासाचा भाग आहे तो कळला तर त्याने काय बदल होईल असं तुला वाटतं? खूप बदल होईल की तुम्ही राजकारण्यांच्या तोंडून किंवा इव्हन आशिष भारतवंशीच्या इतिहासातून जो तो इतिहासाचे धडे घेतो ते धडे सोडून स्वतः ते जाऊन शिका. पण भारतवंशीचं खरंच आडनाव नाहीये ते तू ते खरंच आहे. मी ठेवलं ना मग ते खरंच नाही. मी ठेवलं ना खरं म्हणजे मला खरं नाही म्हणायचंय पण जुनं नाहीये म्हणजे ते नव्याने घडवलेलं आहे का आडनाव? गीतेमध्ये अर्जुनाला कृष्णाने भारतवंशी म्हटलेलं आहे. हे भारतवंशी. नमस्कार सगळ्यांना. हाय हॅलो. रुचा आपटे पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे आलेला जो पाहुणा आहे आशिष भारतवंशी त्याचं नाव. अनेक वर्षांपासून तो इतिहास या विषयाचा अभ्यास करतोय. तो UPSC स्टुडंट्सचा मेंटॉर आहे आणि उत्कृष्ट ऐतिहासिक कथाकथन तो करतो. तर मला त्याच्याकडून आज इतिहासाबद्दल आपल्या ऐतिहासिक वारशाबद्दल त्याच्यावर कोणाचा इन्फ्लुएन्स आहे त्याबद्दल आणि महाराष्ट्र आणि त्याचा इतिहास याबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्यात. वेलकम आशिष. थँक्यू सो मच. आशिष तू नागपूरचा आहेस तर तुझं पुण्यात स्वागत पहिल्यांदा. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. आणि या पॉडकास्ट मध्ये स्वागत. मला सगळ्यांना सांगायला आवडेल की हा पॉडकास्ट चालू होण्यामागचं एक कारण आशिष भारतवंशी सर आहेत. कारण त्याने मला खूप पुश केलं की तू केलं पाहिजेस आणि कंटेंट क्रिएशनसाठी पण त्याने मला खूप पुश केलं. पण असं वगैरे काही नाही की मीच प्रश्न लिहून दिले आणि ती विचारते असं काहीच नाही. मी त्याला रिक्वेस्ट केली की सर प्लीज आमच्या पॉडकास्टवर पण या तुम्ही पुण्यात येताय तर म्हणून तो आलाय. सो वेलकम. थँक्यू सो मच मला इन्व्हाइट करण्यासाठी. खूप धन्यवाद. लगेच मी प्रश्नाला पहिला हात घालते. कधीपासून तू इतिहासाकडे वळलायस आणि कसा काय वळलायस? इतिहास सुरू झाला माझ्या आयुष्यामध्ये. माझ्या आईला असं वाटायचं की मी फार छान गाणं म्हणू शकतो. हा. आणि मी कथावाचक होण्याआधी पोवाडाकारच होतो. पोवाडाकार म्हणून मला ओळखलं जायचं. बघा. तर हे कोणालाच माहिती नाही. मला वाटतं हे सगळ्यांनाच माहिती हो का? मलाच माहिती नाही. बघत नाही माझे बरोबर बघत नाही बघितलं मध्ये. म्हणजे कसं असतं की बा लाईव्ह वगैरे आलो तर मी एखाद्या दिवस पोवाडा म्हणून घेतो किंवा व्याख्यानात सुद्धा मी कधी कधी पोवाडा टाकतो. तर आणि आईला असं वाटायचं मी गाणं म्हणू शकतो. तर गाणं म्हणू शकतो म्हणून मी घरात खूप गाणं वगैरे असं म्हणत राहायचो. तर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ती मूवी आली होती त्याच्यातला एक पोवाडा फार प्रसिद्ध आहे. महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती. तर तो पोवाडा मी शाळेत प्रेझेंट केला. जेव्हा तो शाळेत प्रेझेंट केला तर त्याच्यामुळे तिथे जे काही टाळ्या वगैरे पडल्या बाई भारी आहे काहीतरी वेगळं विचित्र म्हणजे एकदम जोरदार आहे काहीतरी. तू एकदम फील्ड मध्ये. हा मी एकदम फील्ड मध्ये म्हटलं काहीतरी जोरदार आहे. म्हणजे 5वी-6वीच्या मुलाला इतिहासाबद्दल तरी एवढं सगळं असं काही माहिती राहत नाही. त्यातल्या त्यात मी नागपूरला ज्या एरियामध्ये राहतो आम्हाला फार जोरदार वारसा आहे तसा. ठीक आहे. माझ्या घरासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. नागपुरातला एकमेव पुतळा आहे. ओके. आधीच्या काळातला. आणि तो एरिया तसा आहे. ठीक आहे. मी असा एरिया रिव्हील नाही करत तर लोकांना तरी कळलं असेल. तो एरिया तसा आहे. आणि त्यातल्या त्यात काय झालं माझी जी शाळा होती आमच्या शाळेचे संस्कार तसे होते. सोमवारला रामदासपेठ हायस्कूल नागपूरला मी होतो. बर. तर आमची शाळा म्हणजे ती अशी शाळा आहे की वर्षातनं 150 मेरिट देणारी शाळा आहे ती. 10वीला एकदम जोरदारवाली. ठीक आहे. तर माझी क्लास टीचर त्यातल्या त्यात तर माझी क्लास टीचर जी होती ती आम्हाला मराठी शिकवायची. आणि मराठी वाङ्मयामध्ये सुद्धा इतिहासाचे फार खूप वेगळे धडे येऊ शकतात है ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्याला जर वाङ्मयाची आवड लागली म्हणजे त्याला वाचनाची आवड लागते. त्यातल्या त्यात मला असं वाटतं की यार लिटरेचर हा विषय ज्यांनी लिहिला ते मुळात स्वतः कधी कॉलेजला नाही गेले. कारण लिटरेचर हा तुम्ही रवींद्रनाथ टागोर ते गेले का कॉलेजला? बहिणाबाई चौधरी त्या गेल्या का कॉलेजला? त्यांनी आयुष्याकडे बघितलं ते त्यांनी लिहून काढलं.
तर लिटरेचर हा दैनंदिन जीवनाचा एक भाग असू शकतो. मग वाचन करत असताना मी इतिहासाकडे जास्त माझा कल गेला, त्यातल्या त्या डिबेटला जाणं किंवा याला जाणं. आणि त्याच्यामध्ये मला असं कळलं, इतिहास, फिलॉसॉफी ही जर प्रत्येक सब्जेक्टची आई आहे, इतिहास हा सब्जेक्ट सगळ्या सब्जेक्टचा बाप आहे. ओके. ज्याला इतिहास माहिती आहे त्याला समाजकारण कळेल, त्याला कळेल की संविधान का असं बनलं, संविधान घडवताना लोकांनी काय केलं, कारण तो इतिहास आहे. भारताचं राजकारण का बरं असं राजकारण आहे, भारताची वित्त अवस्था अशी का आहे, आधी अशी का होती, अर्थव्यवस्था कशी आहे. भारतामध्ये आपण जे सायन्सचे जेवढेही आपल्याकडे आज आपण चंद्रावर गेलो नाही गेलो, तो सगळा टेक्नॉलॉजीवाला भाग वेगळा, पण त्याच्या मागे लागलेला ह्युमन रिसोर्स किंवा आपण इतके वेळ का बरं लावून टाकले किंवा ते कसं का झालं, या सगळ्यांसाठी इतिहासाचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. तुम्ही इव्हन अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास करा, तुम्हाला कळेल की मानवशास्त्रामध्ये सुद्धा मानवाची जडणघडण अशी झालेली आहे, तिथे इतिहास येणारच आहे. समाजकारणात सुद्धा इतिहास येणार आहे. तुम्ही फिलॉसॉफीचा अभ्यास करा, म्हणजे तुमच्या भारताचा जो पाया ज्याच्यावरती ठेवला गेलेला रामाचा आणि कृष्णाचा, तो सुद्धा तुमचा इतिहासच आहे. तुम्हाला जिथेही वळायचं असेल तुम्हाला इतिहास लागणार आहे. तुम्ही म्हटलं जर सगळीकडेच वळायचं आहे तर सगळ्यात पहिले इतिहासाला आपल्या हातात घेणं फार गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात इतिहास इज लाईक माय बेस्ट फ्रेंड, नॉट लव्ह. इतिहास प्रियासी नाही आहे माझी, तो बेस्ट फ्रेंड आहे. प्रियासी जाऊ शकते, इतिहास जाणार नाही. ते म्हणजे बायकोला सुद्धा तिचं माहेर आहे, इतिहास जाणार. आमच्याकडे मित्र आहेत, असा वाला तो बेस्ट फ्रेंड आहे माझा. तर त्याच्यामुळे इतिहास हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, कारण कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मला इतिहासातनं मिळू शकतं. किंवा मला सोसायटीमध्ये त्रास दिसून राहिलेला आहे, वुमनची कंडिशन अशी आहे, आज हे असे वागून राहिलेले आहे, का वागताय, इतिहासामध्ये काही झालेलं आहे का की आज ही सिच्युएशन तुम्ही आलेली आहे. एखादं एक्झाम्पल नाही, एखादं एक्झाम्पल म्हणजे कसं आहे, जसं तुम्ही बघा आज आपल्याला असं कळून येतं की जे लॉ जेवढेही झालेले आहेत, बनवल्या गेलेले आहेत, त्यांना वुमन बायस ठेवलेला आहे, मुद्दाम ठेवलेला आहे. ठीक आहे, वुमनकडे इन्क्लाइंड आहे, त्याचा गैरफायदा सुद्धा ते घेऊ शकतात. नियम असा आहे, समाज फक्त भारतातला नाही, समस्त जगातला हा मुळातच पॅट्रियार्चल आहे. आपण भारतीय संस्कृतीची गोष्ट करतो, लोक काही भारतीय धर्माची गोष्ट करतात. धर्म वेगळा, संस्कृती वेगळी. धर्म जेव्हा हा शब्द येतो, धर्म म्हणजे कृष्णाने सांगितलेला तो क्षत्रिय मानव, तो धर्म नाही. धर्म म्हणजे रिलिजन एक्झॅक्टली म्हणतो. ओके. रिलिजन मध्ये चेंजेस होत नाही, संस्कृतीमध्ये वेळेनुसार चेंजेस होतात. काळांतराने आपल्या संस्कृतीमध्ये महिलेला तेवढा मान होता, तो मान कमी झाला, इतका कमी झाला की प्रचंड अवहेलना झाली. ठीक आहे, तुम्ही स्वर्गात जाताय, तुम्हाला अप्सराचं दर्शन होणार आहे, तुम्हाला वेगळ्या संस्कृतीमध्ये काही वेगळ्या याचं दर्शन होणार आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय आहे की तुम्ही जी स्वर्गाची सुद्धा कल्पना केली ती सुद्धा तुमची पितृसत्ताक कल्पना आहे. यज्ञवल्क्य स्मृती उचला, त्याच्यामध्ये एका पुरुषाला 4 लग्न करायचे अधिकार आहे. म्हणजे ते वर्णानुसार, ब्राह्मणाला 4, क्षत्रियाला 3, वैश्याला 2, शूद्राला 1. त्यातल्या त्यात तुम्ही जे संकरणचं ऑर्डर सांगितलेलं आहे की बा एखादा ब्राह्मण किंवा क्षत्रिय व्यक्ती हा लाईनेजमध्ये वैश्य किंवा शूद्र स्त्रीसोबत लग्न करू शकतो, पण शूद्र व्यक्ती हा ब्राह्मण किंवा क्षत्रिय स्त्री बरोबर करणार नाही. का बरं? कारण त्याच्यातही तुम्हाला पितृसत्ता मेंटेन करायची की मेरे घर में आएंगी वो, लेकिन मैं अपने घर की जाने नहीं दूंगा. तुम्ही एकदम ऑर्डर मेंटेन केला. काळांतराने त्याचे पडसाद तुम्हाला दिसायला लागले, तसे नियम तुम्हाला बनवावे लागले. त्याचा गैरफायदा होऊन राहिलेला आहे, नो डाऊट, पण ते गरजेचंही आहे. कारण एका केसमुळे सगळेच तसे होत नाही ना. आता एक क्विक एक्झाम्पल मी देतो. तुम्हाला असं वाटत असेल की जसं हिंदू कोड बिल आलेलं होतं, हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी जेव्हा आणलं तेव्हा त्यांनी असा नियम केला की बाबा हिंदूंमध्ये एकच लग्न होईल. म्हणजे हिंदूंमध्ये त्यांनी हिंदू, शीख, जैन, बुद्धिस्ट, हिंदू कोड बिलमध्ये पूर्ण हे केलं. आता लोकांना असं वाटतं की बा आधीच्या काळात आमच्यामध्ये 2 लग्न व्हायचेच नाही, असं नाही आहे. दुसरं लग्न करायला लोक लूपहोल शोधायचे. पितृसत्ता इतकी आहे की एक बॉलिवूडचे फेमस ऍक्टर आहे, म्हणजे आहेत सगळ्यांना माहिती आहे, दुसरं लग्न करायला त्यांनी भाई इस्लाम धर्म स्वीकारला आणि मग दुसरं लग्न केलं, कारण इस्लाममध्ये सेकंड अलाउड आहे. पुरुष हे तेच करतो जे त्याला करायचं आहे.
पितृसत्ता तशी आहे. मी असं म्हणत नाही की बा देअर शुड नॉट बी म्हणजे डिसबॅलन्स होत नाहीये, होत आहे, बट ते नियम तसे होते म्हणून हे नियम असे झाले. तो बॅलन्स कुठेतरी आधी तसा गेला म्हणून तो तसा झाला. आज रिझर्वेशनमुळे ओपनच्या लोकांना त्रास होत असेल, नो डाऊट इन दॅट, बट तो तसा काळ गेला म्हणून तो आज असा काळ आलेला आहे. आजही तुम्ही युपी किंवा बिहार किंवा इकडे जाऊन बघा, जातीवादामध्ये लोक प्रचंड फसलेले आहे. आपण महाराष्ट्रात आहोत, आपण खूप जास्त भाग्यवान आहो की आपल्याला तेवढ्या प्रमाणात जातीवाद दिसत नाही. पण मग महाराष्ट्राने पुढे जातीवादानुसार त्या चुकाही केला, मी बोलेल याच्याबद्दल पुढे. पण म्हणजे तू म्हणतोयस की ऐतिहासिक काळामध्ये या सगळ्या घटना घडल्या म्हणून संविधानात काही तरतुदी आहेत, पण मग काळ जसं पुढे जातोय तसा त्या संविधानातल्या तरतुदींमध्ये बदल व्हायला हवा असं तुला वाटतं? त्याच्यासाठी अमेंडमेंटची तरतूद आहेच ना. त्याच्यासाठीच तर तुमचं संविधान हे जगातलं वन ऑफ द बेस्ट संविधान आहे. याच्यामध्ये बदल होऊ शकतात. जर तुम्हाला संविधानामध्ये बदल घडवून आणायचा आहे इंग्लंडमध्ये किंवा अमेरिकेमध्ये, प्रचंड कठीण आहे, खूप कठीण आहे. भारतात तेवढं ते कठीण नाही आहे. फक्त तुम्हाला तेवढी मेजॉरिटी पाहिजे. काही गोष्टी आहेत म्हणजे काही नियम फार कठीण आहेत बदलायला, काही नियम फार सोपे आहेत आणि वेळेनुसार त्या नियमांमध्ये बदल व्हायलाच पाहिजे ना. बरं, तुम्ही संविधानाची गोष्ट करताय. भारतीय, मी मगाशी रिलिजन आणि संस्कृती, कल्चरल रिलिजन मधला जो डिफरन्स सांगितला, आपण कल्चरमध्ये राहतोय, आपण तितके कट्टर नाही होत. आपल्याकडे आधी विधवा सती जायच्या, आता जात नाही. आपल्याकडे कोकणस्थानमध्ये जर एखादी बाई विधवा झालेली आहे, तिला ते लाल रंगाचे पूर्ण ते परिवेश करून ते सगळं करावं लागत होतं, आता ते करावं लागत नाही. आपल्याकडे आधी 4 लग्न व्हायचे, किती स्मूथ ट्रान्झिशन झालं. आपल्याकडे होत नाही आता 1 लग्न 2 लग्न, आणि आपण ते ऍक्सेप्ट केलं कारण आपली संस्कृती तशी आहे. जी संस्कृती वेळेनुसार बदलत नाही ती एका वेळेनंतर संपुष्टात येते. हे जगाचे नियम आहे, ठीक आहे, हे जगाचे नियम आहेत. त्यातल्या त्यात आपण रिलिजन नाही आहोत. जसं मी तुला म्हटलं, हा रिलिजन आहे, हा एवढ्या चौकटीत आहे. ही चौकट तुटली की रिलिजन तुटला. कमिंग बॅक टू हिस्टरी, मला सांग की आता इतिहासाची खूप व्हर्जन्स आहेत आपल्याकडे, म्हणजे एस्पेशली महाराष्ट्राचा इतिहास, कारण मला त्याबद्दल माहिती आहे जास्त. तर ह्याच्यात आपलं व्हर्जन कसं आपण शोधायचं आणि म्हणजे सत्य कसं शोधायला जायचं ह्याच्यात? काय इतिहासाला ज्यांनी लिहिलं ते सायंटिफिक टेम्परने लिहिलं. सायंटिफिक टेम्परने सांगायचा अर्थ असा की प्रत्येकाने प्रूफ नाही, प्रत्येकाने आपली थेअरी दिली की समाज असा घडतो आणि त्याच्यानुसार इतिहास असा झाला असावा. फॉर एन एक्झाम्पल, कम्युनिस्ट लोकांच्या नुसार समाजामध्ये 2 टप्प्यांमध्ये, म्हणजे एक अमीर वर्ग, एक गरीब वर्ग, ते त्यांच्या कम्युनिस्टच्या भाषणामध्ये जे लोक बोलतात की कॅपिटलिस्ट क्लास अँड वर्किंग क्लास, दोघांमध्ये द्वंद्व होतोच, त्याच्यातनं इतिहास घडतो. म्हणून त्यांनी जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला त्यांनी सगळ्या गोष्टी द्वंद्वच दाखवलाय. तुमची थिअरी काही प्रमाणात बरोबर असू शकते, सगळ्यात जागेवर. चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य, त्याचा इतिहास हे दाखवणार नाही. तिथे दोघांचा एक ब्राह्मण एका मुलाला घेऊन शिक्षित करून इथे निघून राहिलेला आहे. दे वोंट शो इट, बट व्हॉट दे विल शो? अशोका, चेंजेस, समाज घाणेरडा होता म्हणून बुद्धिझम आलं. बुद्धिझम यायची गरज यासाठी होती कारण समाजामध्ये विक्षिप्तता पसरलेली होती, असेल ना, बट द लेवल यू हॅव शोन इट की हे असं का झालं, कारण हे कॅपिटलिस्ट क्लासवाले होते, हे अत्याचार झाले म्हणून हे असं झालं. तो त्यांनी थेअरी बनवून टाकली आहे, समाज असाच रूल करतो, सोशलिझम असंच रूल करतं. मग एक तबका येतो, तो येतो राईट विंगचा. राईट विंगची थेअरी अशी आहे की आमचं जे पुरातन होतं ते सगळं चांगलंच होतं, आमच्यावर जे काही बदल झाले, अत्याचार झाले, दुसऱ्यांनी केले. ही झाली एक राईट विंग. हा लेफ्ट विंग, एक राईट विंगची थेअरी. अँड देन देअर कम्स द नॅशनलिस्ट विंग, जे ऍक्च्युली सत्याला सत्य लिहायची ताकद ठेवतात. ती नॅशनलिस्ट विंग मध्ये एक नाव येतं सावरकरांचं, की तुम्ही शंड होता, झाले होता म्हणून असं झालं, पण त्या शंडांमध्ये कोणीतरी जबरदस्त ज्वलंत व्यक्ती सुद्धा झालेल्या आहे, इथनं प्रेरणा घ्या.
म्हणजे बाजीराव पहिला त्याचं उदाहरण देताना सावरकर जे लिहितात आणि बाजीराव दुसरा याचं उदाहरण देताना सावरकर जे लिहितात, जमीन आसमानचा फरक आहे. शिवरायांबद्दल सावरकर जेव्हा लिहितात आणि शिवरायांच्या दुसऱ्या बाजूने जेव्हा सावरकर लिहितात, जमीन आसमानचा फरक आहे. 1857चं युद्ध जेव्हा लेफ्टिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगितलं जातं तेव्हा ते म्हणतात की ही उठाव होता, रिव्हॉल्युशन होता. त्यांनी त्याला रिव्हॉल्युशन सांगितलंय की बा गरिबांना हे जहागीरदार, हे इंग्रज छळायचे, हे करायचे म्हणून ते बंड झालं. सावरकर म्हणतात नाही, ते भारतीय पातळीवरती झालेलं पहिलं स्वातंत्र्यतेचं युद्ध होतं. त्यांनी त्याला नॅशनलिस्ट याच्यातून बघितलेलं आहे. राईट विंग वाले म्हणतात की नाही, आम्हाला डुकराचं मांस किंवा ते गाईचं मांस बुलेटमध्ये दिला, आमच्या धर्मावर आक्रमण झाला म्हणून आम्ही ते केलं. सगळ्यांची थेअरी आपली डिसाइडेड आहे. याच्यात 100% ॲक्युरेट कोणीच नाही आहे. जर एक प्रश्न आहे, जर 1857चं युद्ध आपण जिंकलो असतो, झाशीच्या राणीला झाशी परत मिळाली असती, राज्य करताना त्यांचे राज्य परत मिळाले असते, डेमोक्रेसी इस्टॅब्लिश झाली असती का? चान्सेस कमी आहे. त्याच्यामुळे सावरकर 100% राईट नाही आहे इथे. ते फक्त बंड होतं का? नाही. सावरकर सांगतात सगळ्यांनी एका दमात पूर्ण भारतामध्ये बंड निर्माण होणार आहे का? जर छोट्या छोट्या तबक्यावर होत आहे तर याचा अर्थ हे सांगताय लेफ्टिस्ट लोक की ते राष्ट्रीय पातळीवरचं नव्हतं, ते राष्ट्रीय पातळीवरचंच होतं भाऊ. कारण युपीमध्ये तमाशे सुरू झाले होते, दिल्लीतही तमाशे सुरू झाले होते, मेरठलाही सुरू झालेले आहे, मध्य प्रदेशमध्ये सुरू झाले आहे, सगळीकडे एकाच दमात. फोन आहे तुमच्याकडे का? व्हॉट्सअप आहे की भाई करो अटॅक? नाही, कुठेतरी प्लॅनिंग असेल. आणि तिसरा टप्पा जो राईट विंग वाल्यांचा टप्पा आहे, तुमचे धर्माला आघात झालेला होता का? अगदीच झालेला होता, पण तिथे हिंदू मुस्लिम युनिटी सुद्धा दिसून आलेली होती. तो तिघांच्या व्हर्जन मधनं तुम्हाला थोडं थोडं घेऊन आपली चिकित्सक बुद्धी तिकडे टाकणं फार गरजेचं आहे. महत्वाची तुमची चिकित्सक बुद्धी आहे. पण ती चिकित्सक बुद्धी कुठल्या तरी नॉलेज मधून किंवा अभ्यास करून मग डेव्हलप व्हायला पाहिजे ना. म्हणजे ती कोणाला बाय बर्थ नसते ती चिकित्सक बुद्धी की याच्यातनं काय मग ते तर्क लावणं आणि काय त्याचं इन्फरन्स कन्क्लुजन काढणं. मला ती कशी डेव्हलप करायची? एक लक्षात घ्या, महाराष्ट्रातल्या लोकांचं चुकलं काय माहिती आहे का? महाराष्ट्रातल्या लोकांनी इतका इतिहास गाजवलाय, जितकं रक्त महाराष्ट्राचं सांडलंय राष्ट्रीय पातळीवरती कोणाचंच सांडलेलं नाही. मी चॅलेंज करू शकतो ही गोष्ट. जितकी शाही महाराष्ट्राची सांडली आहे तितकी शाही कोणाचीच सांडली नाही. म्हणजे मला तर असं वाटतं की बाबा 50% शाही ही फक्त आंबेडकर आणि सावरकरांनी सांडून टाकली. लिखाण, विचार, ते ज्वलंत विचार. तुम्ही समाज सुधारणेमध्ये समोर आहे, क्रिकेटला समोर येण्यामध्ये तुमचंच तेंडुलकर आहे, तुमचेच गावस्कर आहे, गाण्याला त्या पातीवर नेण्यामध्ये 2 बहिणी तुमच्याच आहे, लता आशा. अँथ्रोपॉलॉजीमध्ये आंबेडकर, त्यातल्या त्यात इरावती कर्वे तुमच्याच समोर आहे. स्त्री शिक्षणामध्ये सुद्धा कर्वे किंवा मग इतर फुले यांचं नाव पुढे येत आहे. SNDT युनिव्हर्सिटी जी बनवलेली आहे, धोंडो केशव कर्वे, सगळं त्यांचं नाव पुढे आलेलं आहे. तुम्ही कोणत्या क्षेत्रात नव्हते, पण तुम्ही त्या झालेल्या घडामोडींना इतिहासामध्ये दर्ज करू शकले नाही. आनंदीबाई जोशी किती लोकांना माहिती आहे राष्ट्रीय पातळीवरती? राष्ट्रीय पातळीवरती नाही. तुम्ही दर्ज करू शकले नाही ना. त्यातल्या त्यात मी तुला सांगतोय, तू मला अशी बघताय की बाबा मला तर माहिती आहे तू पुण्यात आहेस म्हणून तुला माहिती आहे. बरोबर आहे. राष्ट्रीय पातळीवरती नसतं. तू राष्ट्रीय पातळीवर सोड, तू महाराष्ट्राचा तो तबका सोडून असा विदर्भाकडे ये, किती लोक तुला दिसतील. दुसरी गोष्ट, इतिहास सगळ्यात जास्त आपण घडवला, आपल्या बरोबर कंध्याला कंध्या लावून बंगाल्यांनी सुद्धा घडवला. कारण लालबाल पाल म्हणजे बंगाल, लाहोर आणि महाराष्ट्र हे 3 स्थान होते. पण याच्यामध्ये सगळ्यात चांगलं उत्कृष्ट काम बंगाल्यांनी हे केलं की त्यांनी ते लिहून काढलं. यदुनाथ सरकार मोठे मोठे त्यांच्याकडे रायटर झाले. आजही तुम्ही बघाल तर सगळ्यात मोठे मोठे रायटर त्यांच्याकडनं दिसतात तुम्हाला. त्यांनी लिहून काढलं आणि त्यांनी त्याला इदर फ्रॉम द लेन्स ऑफ राईट विंग, लेफ्ट विंग, नॅशनलिस्ट विंग सगळे झाले त्यांच्याकडे. तुम्ही जो इतिहास लिहिला, बहुजनवाद्यांचा इतिहास, ब्राह्मणांचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास, तुम्ही जातीच्या अँगल मधून लिहिला. मग एकाने दुसऱ्याचा इतिहास वाचला नाही, दुसऱ्याने तिसऱ्याचा इतिहास वाचला नाही. बघा काही सांगताय बाबासाहेब पुरंदरे, ते काही सांगताय. अच्छा, नामदेवराव जाधव ते काही सांगताय. म्हणजे तुमच्या फळ्या पडल्या.
माझं म्हणणं आहे दोघांचं वाचा ना एकदा, आणि मग तुम्हाला लक्षात येईल की ते इतिहासकार आहे. ते दोघंही शिवाजी महाराजांच्या दरबारात उभे नव्हते, त्याच्यासाठी तुम्हाला पत्रक काढावे लागतील तेव्हाचे. बरोबर, ते महत्वाचं आहे. तुम्ही प्रूफ म्हणून काय देताय, या पुस्तकातून नसलं. पुस्तकं प्रूफ नसतात भाई. मी उद्या पुस्तक लिहीन आणि मी खाली नाव देऊन देईन या माणसाने लिहिलं. खूप एक जुनी पुस्तक सापडली फुलेंची, जी कुठेच आतापर्यंत नव्हती, बाबा का प्रूफ मध्ये आहे, कसं होईल? असं नाही होत. गुगल काय सांगतोय ना मी की हो आम्हाला सापडली, मी छापून दिली अशीच, किंवा ही आंबेडकरांनी लिहिली किंवा सावरकरांनी लिहिली, बघा 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 बघा. असं नाही होत. तुम्हाला स्वतःची चिकित्सक बुद्धी असायला पाहिजे. ते व्यक्तिमत्व महान जरी असलं तरी ते व्यक्तिमत्व इतिहासाच्या त्या काळखंडामध्ये तिथं उपस्थित नव्हतं. तिथं जे उपस्थित होतं ते कागदपत्र, त्या बखरी, त्या काळातले पेपर, त्याच्यावरनं तुम्हाला ती चिकित्सा करता आली पाहिजे. इतिहासाचे 2-3 पैलू असू शकतात. मग त्या 2-3 पैलूंना वाचा फोडत असताना तुम्हाला तेवढं डोकं लावावं लागतं की भाई हे सही में अगर ये हुआ होगा क्या, असं होऊ शकतं का, हा काहीतरी जास्त ओव्हर बोलतोय असं नसेल झालं, किंवा हा असं बोलतोय ओव्हर आहे असं नसेल झालं. कुठेतरी त्याला मानवीय, आता एक ही गोष्ट एक पसरवल्या जाते की बाबा म्हणे 65 किलोची तलवार. कधीतरी एखाद्या अखाड्यामध्ये जा, तलवार चालवणाऱ्या व्यक्तीला विचारा तलवारीची सगळ्यात जास्ती भार किती असते. महाराजांनी स्पेसिफिकली तलवारींचं वजन कमी केलेलं होतं की तुम्ही जास्त वेळ त्याला पेलू शकाल. ज्या तलवारी स्लांट होता त्याला सरळ केलं. 6 फुटाची तलवार मानेपर्यंत, इथून पकडली की त्या मानेपर्यंत आली पाहिजे. तुम्ही म्हणता 65 किलोची तलवार. तुम्हाला तुमचे महापुरुष असे दाखवायचे की ते 6.5 फूट 7 फुटाच्या शरीरयष्टीचे होते, ते तसे होते म्हणून आम्ही अशी नाही होऊ शकत. म्हणजे ते तसे होते, तसं पराक्रम गाजवायला तसं होणं गरजेचं असतं. ही एक धारणा तुम्ही बनवली. बरोबर. आणि तुम्ही इतिहासाला सुद्धा अशा अँगलनी बघायला सुरुवात केली की महापुरुषांचा इतिहास घडवायला महापुरुषासारखंच पैदा व्हावं लागतं. कुठलं तरी अवतार घेऊन पैदा व्हावं लागतं, 7.5 फुटाच्या हाईटमध्ये पैदा व्हावं लागतं. आणि मग तसं जर नसेल तर मग इतिहास फक्त जातीच्या अँगलनी बघायचा. पण म्हणजे 65 किलोच्या तलवारी वगैरे असं काही नव्हतं. असं कसं राहणार आहे? तुम्ही लॉजिक लावा ना. बरं, आता महाराणा प्रतापांचा बाला हा 65 किलोचा होता, किंवा त्यांचं कवच हे 65 किलोचं होतं आणि 138 किलो घेऊन ते युद्धावर जायचे, 7.5 फुटाची हाईट होती. तुम्ही किती मूर्खता करताय की तुमचं म्हणजे एखाद्या महान व्यक्तिमत्व शूर त्याच्याचमुळे होऊ शकलं कारण तो शरीरयष्टीने तसा होता. हे एका प्रकारे त्यांचा केलेला अपमान आहे. हो बरोबर. चुकीच्या वेगळ्या गोष्टी ग्लोरीफाय होतात. 5-8 फुटाचा व्यक्ती किंवा 5-9 फुटाचा व्यक्ती सगळं नाही करू शकत का? नाही करू शकत, कारण ते तसं शरीरयष्टी असली पाहिजे. म्हणजे मी सांगतो, तानाजी मूवीमध्ये शिवाजी महाराजांची जी कास्टिंग झालेली होती, 6 फुटाचा शिवराय दाखवले, 6 फुटाचे शिवराय दाखवले तुम्ही. नसाय नाहीये माहिती, नव्हते ते. त्याच्यामुळे मला असं होऊन जातं की बाबा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही इतिहास कुठनं शिकता? तुम्ही शिकता मूवीज मधनं. संभाजी महाराज वाघ फाडताय. वाघ फाडणेवाली कथा टिपू सुलतानच्या याच्यात आहे, संभाजी महाराजांच्या याच्यात आहे, महाराणा प्रतापच्या याच्यात आहे की सगळ्यांनी वाघ फाडले. शक्य आहे का? तुम्ही त्यांचा बायटिंग फोर्स बघा एखाद्या वाघाचा. तुम्ही प्रचंड ताकदवर जरी झाले तरी सुद्धा तुम्ही त्याच्या हातात तोंडामध्ये हात टाकून फाडू शकत नाही. पण मग कुठून येतात या घटना? या घटना हे बघ, तुला एक सांगतो. एखादा व्यक्ती जर का नाटक लिहितोय किंवा एखादा व्यक्ती जर का स्टोरी टेलिंग करतो, जसं मी सांगतोय, आता मी स्टोरी टेलिंग करतो, तर स्टोरी टेलिंग करत असताना शिवाजी महाराजांनी काय वाक्य उद्गारले हे जसेच्या तसे मला माहिती राहणार आहे का? हमखास नाही. पण आम्हा लोकांना थोडीशी लिबर्टी आहे की आम्ही एक संवादातून काही पत्रव्यवहाराचे, त्यांच्या भावना हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल. डोंट टेक इट फायनल कन्क्लुजन. मी हे खूपदा सांगतो की याला फायनल कन्क्लुजन समजू नका. पण मग अशा विचारातून अशा घटनांचे उल्लेख येतात ना. आणि म्हणजे कसं आहे, आम्ही तसं का करू शकत नाही, कारण आम्ही तेवढे हाईटचे नाही आहोत, आम्ही तेवढ्या वजनाचे नाही आहोत. ते महान याच्यासाठी होते कारण ते तसे होते. कळत आहे का? ते महान याच्यासाठी होते कारण ते तसे होते. हे मिसगायडिंगच आहे. मिसगायडिंग म्हणण्यापेक्षा तुम्हाला तसं वागायचं नाहीये किंवा तुम्हाला तशी व्हायची इच्छा नाहीये. तुम्हाला जातीतच राहायचं आहे, तुम्हाला जातीतच काम करायचं आहे, तुम्हाला जातीच्या बाहेर जायचंच नाहीये.
म्हणून तुम्ही तसे वागून राहिलेले आहे. म्हणजे मी एक साधारण जर उदाहरण दिलं ना, सावरकरांनी अक्षरशः वर्णव्यवस्था डिस्रप्ट करावी हे वाक्य उद्गारलेले आहेत की खतम करतो. आणि ते स्पष्ट म्हणतात, मला ब्राह्मण म्हणायचं नाही. त्यांनी ब्राह्मणी ऍक्च्युली हेजिमोनीमध्ये, कास्टच्या हेजिमोनीमध्ये एक पोझिशन दाखवली की ब्राह्मण हे क्षत्रियांचे ब्राह्मण होते, त्याच्यामुळे क्षत्रिय त्यांच्या हिशोबाने वागायचे, कारण ते धर्मानुसार सांगायचे की असं असं करायचंय. क्षत्रिय हे वैश्य शूद्रांचे ब्राह्मण होते आणि वैश्य शूद्रांचे होते, शूद्र हे अतिशूद्रांचे होते. अतिशूद्रांमध्ये सुद्धा लाईनेज होती. प्रत्येक व्यक्तीने जाती व्यवस्था आपल्या हिशोबाने मांडलेली. बरोबर. पण सावरकर काय म्हणतात, मला ब्राह्मण म्हणायचं नाही. पण आज इंस्टाग्रामवरती अशी पोस्ट तुम्हाला दिसून येईल खूपदा, बघा आमचा ब्राह्मण सावरकर असा झाला, ब्राह्मणांमध्ये सावरकर झाले. बदनामी जास्त होणार आहे, कळत आहे? अशा वेळेस बदनामी जास्त होणार आहे. तुम्हाला असं वाटतं का की सावरकर जर ब्राह्मण नसतं तर तेवढे विद्वान नसते? असं नाही आहे ना. किंवा आंबेडकर एका स्पेसिफिक कास्टमध्ये होते म्हणून विद्वान होते, असा काही रोल कॉलच नाहीये. ये तो तुम्हारा लक है भैया कि वो तुम्हारे इसमें पैदा हो गए और तुम उसकी मलाई खा रहे हो. राइट. उनका कोई रोल कॉल नहीं है. वो किसी भी जाति में होते वो महान ही होते. और अगर तुम्हें यह कहना है कि वो हमारे जाति में थे इसलिए वो महान थे, वो महापुरुष का फिर से अपमान है. म्हणजे आपण कर्तृत्व कुठेतरी गायब करून टाकला. तुम्ही इतिहासामध्ये अशा गोष्टी घुसवून टाकल्या कारण तुम्हाला ते करायचं नव्हतं. बरं, तानाजी मूवी आली होती, ती तानाजी मूवी गड आला पण सिंह गेला 1920 मध्ये एक छोटीशी नाटक पुस्तिकाशी लिहिल्या गेली होती. त्याच्यावर ते पूर्ण मूवी बनवल्या गेलेली आहे. ती मूवी त्याच्यामध्ये इतकं चुकीचं दाखवलं आहे, इतकं चुकीचं दाखवलं आहे त्या मूवीमध्ये. अजय देवगणची मूवी एकदम भंकस. म्हणजे मी एक तर काय म्हणतात ऐतिहासिक मूवीज बघणं सोडलेलं आहे, खरं सांगतो. म्हणजे तू मला जर विचारशील तुला सावरकर कशी वाटली, आतापर्यंत कोणी बनवलेली नव्हती. खूप छान प्रयत्न होता, उत्कृष्ट मूवी होती. हिस्टॉरिकली खूप फॅक्ट त्याच्यामध्ये चुकलेले आहे, ते मी सध्या सांगणार नाही तुला, ठीक आहे. पण मला सांगायचं असं आहे की बाबा तानाजीची जी मूवी आलेली त्याच्यामध्ये तुम्ही एक पात्र दाखवलं की तानाजी वर गडावरती आधीच चढलेले होते, मग खाली आले. बरं, तू तानाजी चप्पल घेऊन गेलाय भाई, जिजाऊ त्यांना भेटायला गेलाय तिथे, शेवटी तो चप्पल देऊन राहिला युद्ध झाल्यानंतर की घ्या जिजाऊ म्हणताय की मी चप्पल घालणार नाही, तर तो चप्पल काढून देऊन राहिलेला आहे. नागिन तोप वगैरे दाखवलेली, हे मी नाही बघितलेलं. मूवी एकदा बघशील तर तुझ्यात कळेल की नागिन तोप वगैरे दाखवली आहे त्याच्यामध्ये. ते म्हणताय की बाबा तानाजी किंवा त्या उदयबानचा कॅरेक्टर असा रंगवलेला आहे, त्याच्या पॅरेंटिंग वरती तुम्ही प्रश्न उचललेला आहे की तो मुसलमानांचा त्याचं कनेक्शन होतं का. इट इज अ टोटली डिसअप्शन ऑफ युअर हिस्ट्री. लोकांना वाटतं हेच खरं आहे. लोकांकडे नाही आहे यार वेळ एवढा इतिहास वाचेल. तुला वाटतं का मला जास्तीत जास्त एवढं माहित आहे, ताप आला की पॅरासिटामॉल खावं लागतं. पण अँटीबायोटिक जर मला हायर रेंजमध्ये पाहिजे, मला डॉक्टरकडे जावंच लागेल ना. इन अ सिमिलर मॅनर इतिहास हा खूप असा मोकळीकमध्ये अवेलेबल असल्यामुळे लोकांना थट्टाहास करतात एकाएकी. म्हणजे कोणीतरी येऊन मला म्हणेल तुम्ही तशा चुकीचं बोलले. बरं सर, काय चुकीचं झालं सर? हे असंच होतं सर. तुम्ही किती अभ्यास केलेला आहे? आम्ही 2 पुस्तकं वाचले. सर तुम्ही काय करता? इंजिनियर आहे मी डॉक्टर आहे मी. सर माझं ना 10 दिवसापासून पोट दुखून राहिलेलं आहे, मी एखादी ओमेज वगैरे खाऊन घेऊ का किंवा स्वतःच्या हिशोबाने गोळी घेऊ का? डॉक्टरला विचारावं. मग तुम्हाला म्हणतो की बा नाही तुमच्या प्रोफेशनवर डिपेंड करतं. एक्झॅक्टली, युअर अ डॉक्टर, आय एम अ हिस्टोरियन, आय एम अ हिस्ट्री टीचर. इतिहास सांगणं माझं काम आहे, गोळ्या देणं तुझं काम आहे. तुझा प्रोफेशन कॉम्प्लिकेटेड आहे आणि इतिहास वाचणं सोपं आहे. याचा अर्थ तू घुसून त्याच्या काड्या करू नको. तुम्ही मूवी मेकिंग करताय ना, तुला असं पर्सनली खूपदा झालंय. म्हणजे मागे एक केस सांगतो. मी एका ठिकाणी गेलो तर 2-3दा झालं असं. मी एका ठिकाणी म्हणजे एका मुलाशी मी खूप आधीपासून बोलायचो. तर मी काहीतरी असं कर्णावरती वगैरे बोललो. कर्णाचा कॅरेक्टर जेवढा ग्लोरिफाय केला जातो ना ओरिजिनल महाभारतामध्ये, तो नाहीये तसा. अच्छा, तो नाहीये मुळात, म्हणजे एवढा ग्लोरिफाईड नाहीये. तेच झालं परत. कास्टिझम मला काहीतरी दाखवायचं म्हणून तो सूतपुत्र होता म्हणून त्याला अधिकार दिले नाही असं वगैरे ते रंगवत आलेलं आहे. ऍक्च्युअल मध्ये मुळात इतिहास वाचा तुम्ही महाभारतातला ओरिजिनल वेदव्यासांचा, त्याच्यामध्ये तसं ते कॅरेक्टर नाहीये. त्याच्यावरती मी बोललो की बा कर्णाला खूप ग्लोरिफाय झालेला आहे, ओव्हर ग्लोरिफाय झालेला आहे आणि असं केलं. तर मग माझ्याकडे एक मुलगा आला, म्हणे तुम्हाला काय माहिती आहे कर्णाबरोबर किती अत्याचार झाले असं झालं. म्हणजे ठीक आहे म्हटलं दादा तू काय करतो? म्हणे मी डॉक्टर आहे म्हणे. म्हटलं तेच सांगतो तुला, तू डॉक्टर आहेस,
हिस्ट्रीचे टीचर आम्ही आहोत. 8 वर्ष आम्ही हिस्ट्रीला दिलेली आहे. बरं, एका ठिकाणी मी जाऊन एका कॉलेजमध्ये, मोठ्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये मी जाऊन व्याख्यान दिलं. व्याख्यानामध्ये मी बोललो की बाबा, MBBS कॉलेज होतं, तिथे मी असं बोललो की म्हटलं महाराजांचं जे कर्तृत्व आहे ते याच्याकरता आहे कारण महाराजांचे शत्रू तेवढे मोठे होते. यदा कदाचित औरंगजेबाच्या जागेवरती जर दाराशिको गादीवर आला असता, आग्र्याची भेट घडली असती का? आग्र्याचा प्रसंग घडला असता का? मुघलांबरोबर एवढा द्वंद्व झाला असता का? नाही. दाराशिको बुद्धिमान होता. उर्दूमध्ये त्यांनी वेद कन्वर्ट केलेले होते. तो भारतीय संस्कृतीवर त्याचा विश्वास होता. मग आदिलशाह बरोबर तुमचं झालं असतं, पण तितक्या मोठ्या प्रमाणात झालं नसतं. शत्रू तितके डेंजर होते, म्हणून महाराजांचं कर्तृत्व तेवढं मोठं झालं. तुमच्या आयुष्यात जितके मोठे बिकट परिस्थिती येईल तितकं तुमचं कर्तृत्व मोठं राहील. मी हा डायलॉग तिथे देऊ. एक सर आले, ते एचओडी होते, ते आहेत म्हणजे सर्जरीचे, आले माझ्याकडे, म्हणे तुम्ही अशा कशा बोलले? म्हणे सर. म्हटलं काय बोललो मी? किंवा राजे मोठे होते म्हणून हे मोठे झाले. तो वाद घालायला लागले. मला आता ऍक्च्युली वाद घालायची सवय, म्हणजे असा स्टेजवर वाद घालत नाही मी. सगळ्यांना माहिती होतं की काहीतरी हे झालं. म्हणजे सर ठीक आहे, मी आय कन्सिडर युअर पॉईंट. पण जर मी तिथे त्या सरांना विचारलं असतं, MBBS झाल्यावर तुम्हाला MS करावं लागतं, MS झाल्यावरती मास्टर इन सर्जरी, त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक ऑपरेशन्स तुम्ही नॉर्मली करू शकता, हर्नियाचं किंवा काय म्हणतात तर इतर ऑपरेशन. त्याच्यानंतर जर तुम्हाला न्यूरो सर्जरी करायची आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन करावं लागेल. दॅट इज इव्हन मोर डिफिकल्ट. किंवा कार्डियक सर्जरी करायची, दॅट इज, ते मग ते फाटे असतात. मला त्यांना हे विचारायचं होतं की सर, हर्नियाचं ऑपरेशन जास्त डिफिकल्ट आहे की न्यूरो सर्जरी जास्त डिफिकल्ट आहे? तुम्ही रोज हर्नियाचं ऑपरेशन करा आणि त्याच्यामुळे तुमचं नाव होईल, की तुम्ही न्यूरो सर्जरी करा आणि त्याच्यामुळे तुमचं नाव होईल? ते जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्हाला कळायला पाहिजे ना, तुमचंही काम इम्पॉर्टंट आहे, नो डाऊट. हर्नियाचं ऑपरेशन सुद्धा इम्पॉर्टंट आहे, उद्या मला जल्दी जावं लागेल, इम्पॉर्टंट आहे. बट यू हॅव टू अंडरस्टँड द कॉम्प्लिकेशन. न्यूरो सर्जरीला अभ्यास करायला जास्त वेळ लागतो. 35 वर्षापर्यंत लोक अभ्यासच करत असतात. MS तुमचं 26-27 मध्ये कम्प्लीट होऊ शकतं, किंवा नीट तेवढा हे झालं तर. ते थोडाफार मी चुकीचा असू शकतो या गोष्टीमध्ये, पण जेवढं मला माहिती आहे, सांगायचं तात्पर्य असं की जितके कॉम्प्लिकेशन्स वाढेल तितकी तुमची प्रसिद्धी वाढेल, तितकी तुम्ही हुशार आहे असं कन्सिडर केलं, एक्सपर्टीज वाढेल. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचा नंबर लागत नाही, किंवा प्रत्येक जण सर्जरी हा डिपार्टमेंट हँडल करू शकत नाही. म्हणजे 12-12 तास तुम्हाला उभं राहून तिथे काम करायचं आहे. इट इज नॉट इझी. So the more time you will give into your field, the more name you will get. In a similar manner, महाराजांनी जितके शत्रू पेलले तितकं त्यांचं नाव झालं. तर इतिहासामध्ये समोरचे लोक जर आम्हाला इतिहास शिकवत असेल तर आम्हाला त्रास होईल. आणि मग तुम्ही इतिहास कोणाकडनं शिकता? राजकारण्याकडनं. आपण त्या राजकारणाला काय माहिती आहे यार, इतिहास काय सुरू आहे? तर संविधानाचे विधान माहिती नाही, मी गॅरंटी चॅलेंज करू शकतो. ते सगळे विधान, ते सगळ्या गोष्टी ब्युरोक्रॅट लोक त्यांना सांगतात. न शिकलेला राजकारणी सुद्धा इतिहासातल्या अशा गोष्टी सांगतो की असं झालं, तसं झालं, फलाना झालं, ढमका झालं. मी पोस्टर दाखवू शकतो. लोकांनी पोस्टर छापल्या की महाराणा प्रताप 65 किलोची तलवार नाही, हे ते सगळे मोठ्या चांगल्या प्रतिष्ठित एका उपमुख्यमंत्र्यांनी पोस्टर छापलेलं होतं. तुम्ही त्यांच्याकडनं इतिहास शिका. बरं, मग ते लोक हेही म्हणतात की आम्ही तर IITian आहोत. तू IITian आहेस ना, तुझा इतिहासाशी काय संबंध? मग उद्या मी म्हणेन की मी PhD आहे, मग मी इंजिनिअरिंगमध्ये वायर लावतो. तो ते कळायला पाहिजे तुम्हाला. पण मग जर आपण असं म्हणूया की तरुण पिढीला महाराष्ट्रातल्या हा जो फॅक्च्युअल इतिहासाचा भाग आहे तो कळला तर त्याने काय बदल होईल असं तुला वाटतं? खूप बदल होईल. महाराष्ट्राने सगळ्यात मोठी, मला म्हणजे मी असं कधी म्हणत नाही की बा काही चुका झाल्या किंवा काही झालं. मला असं वाटतं की जे झालं ते कालांतराने एका ठिकाणी त्याच्या हिशोबाने ते जे जो होता अच्छी के लिए होते वाले के हिसाब से ते म्हणजे एक सिक्वेन्स जर बदलून पाहिला, तुम्ही असा विचार करता ना की मी इतिहास में अगर मैं गया तो ये सिक्वेन्स में चेंज कर दूंगा, भाई उसके त्याचे खूप पडसाद पडेल पुढे. बरोबर. तरी मला असं वाटतं दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तुम्ही दिल्लीच्या तख्ताची राखणदारी केली, बसले नाही. तुम्हाला गर्व कशाचा होतोय? लोकांना याच्यावरती वाईट वाटू शकतं की तुम्ही असे कसे बोलले, ही राजकारणाची परिस्थिती होती. नाही भाई, मराठाओं का रूल था, एक तो चौथ नाही तो मौत. तुम्ही सगळ्यांकडनं चौथ वसुली केली आहे.
सगळ्यांकडनं भारतात एक कोणता असा उरला नसेल, म्हणजे साऊथचे काही कोणते सोडले तर, जिथनं तुम्ही चौथ वसुली केलेली नाहीये. तुम्ही सगळ्यांकडनं चौथ घेतली. देना हाय भाई, एक तर चौथ नाही तर मौत, ऑप्शन नाही आहे तर बस. तर लिटरली तिथे असं झालेलं होतं की तुम्ही दिल्लीच्या गादीवर बसले जरी असते तरी तुम्ही पेलून टाकला असं सगळ्यांना. तुम्ही करू शकले असते. पण मी हे आजच्या काळात, हा मी ते सांगतोय ना, मी पुढे त्याच्यावरच येतोय की तुम्ही ते करू शकले असते. तुम्ही दिल्लीच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप केला नाही. दिल्लीच्या राजकारणात जर तुम्ही बसले असते, तिथं शिरकाव असता, तर बहुतेक तरी मला असं वाटतं की बा सिच्युएशन खूप वेगळ्या झाल्या असत्या. 1857 मध्ये मुघलांना बाप बनवून तुम्हाला लढावं लागलं नसतं, मराठ्यांकडनं तुम्ही लढले असते डायरेक्टली. म्हणजे बहादूरशाह जफरला जे तुम्हाला नेतृत्व द्यावं लागलं. इन अ सिमिलर मॅनर मराठ्यांचं वर्चस्व किंवा महाराष्ट्राचं वर्चस्व हे उत्तरेच्या भागामध्ये जास्त वाढलं असतं. हा ते झालं नाही. आणि त्यातल्या त्यात दोन गोष्टी अशा झाल्या की तिथे ते झालं नाही. आणि महाराष्ट्रांच्या मुलांना, जेवढेही मुलं आहेत आपल्याकडे, यांनी इतिहास हा परत जातीच्या दृष्टिकोनातूनच बघितला. पेशवे आले म्हणजे ब्राह्मणशाही आली, शिवाजीराजे आले म्हणजे मराठेशाही आली, फुले आले म्हणजे बहुजनवादी आले, सावरकर किंवा रानडे गोखले आले म्हणजे ब्राह्मणवादी आले. परत तेच झालं. फॅक्च्युअल इतिहास तुम्हाला माहितीसाठी गरजेचं आहे. तुम्हाला हे माहिती आहे का की टिळकांना जी अटक झाली होती सेडिशनमधनं काढण्यासाठी पैसे फुलेंनी दिले होते म्हणून? दोघांचे अनुयायी भांडत असतात. तुम्हाला हे माहिती आहे का की हा बहुजनवाद्यांचा नेता आहे असं म्हणणारे फुले होते टिळकांसाठी. दयानंद सरस्वती जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा फुलेंनी आणि टिळकांनी दोघांनी त्यांची हत्तीवरनं मिरवणूक काढली. आगरकर आणि टिळकांना जेव्हा अटक झाली तेव्हा फुलेंच्या अनुयांनी ते बाहेर आल्यावर बँड वाजवत मिरवणूक काढली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही राजकारण्यांच्या तोंडून किंवा इव्हन आशिष भारतवंशीच्या इतिहासातून जो तो इतिहासाचे धडे घेतो, ते धडे सोडून स्वतः ते जाऊन शिका. मला ते बरं वाटेल. मला कधीतरी युट्यूब बंद करायचं आहे, खरं सांगतो तुला भाई. मैं भी सुखी राहना चाहता हूं यार. इतिहास शिकणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. खूप त्रास होतो आम्हाला लोकांना इतिहास शिकवताना. कारण असं वाटतं की यार क्या सोचते थे ये लोग, क्या समाज है. मी अंदमानला गेलेलो असताना मी जेव्हा ते सेल्युलर जेलची ती तिकडे मूवी वगैरे ते होते ना, ती मूवी जेव्हा बघितली मला अक्षरशः असं होतं की वेडे होते यार हे सगळे लोक. खाली पोट एवढं सगळं कांड केला. कौन सा समाज के लिए क्या तुम लोगों ने, क्या लेने देना इनको तुम्हारे से, कोणाला घेणे देणे नाही तुमच्याशी. कशाला केलं यांच्यासाठी तुम्ही लोकांनी? हे सगळे मूर्ख होते. हे असे मूवीज वगैरे बघितलं असं वाटतं हे सगळे मूर्ख होते. कशाला तुम्ही कोणत्या समाजासाठी करून राहिले? कोणत्या समाजासाठी जगली तुम्ही? त्याच्यामुळे त्यातल्या त्यात एकसंघ भारताची विचारसरणी ठेवल्यावर सुद्धा तुम्ही म्हणता आमच्याकडे ऑप्शन नाहीये नेत्यांचे. ज्याच्या मातीच्या कणाकणातून तुमच्याकडे एवढे ज्वलंत महापुरुष निर्माण झाले, तुम्ही म्हणता ऑप्शन नाहीये. लाज वाटत नाही तुम्हाला लोकांना? एक एक तपक्यातनं लोकांनी वयाच्या 13 14 वर्षाच्या लोकांनी स्वातंत्र्य युद्धामध्ये लढाई दिली आहे. महाराज 12 वर्षाचे असताना महाराजांनी शपथ घेतलेली आहे. तिथनं एक लीडर डेव्हलप केलेल्या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ काय आहे माहिती आहे? महाराष्ट्राने त्याचा सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट राजा म्हणजे शिवाजी राजानंतर संभाजीराजे 1689ला त्यांची मृत्यू झाली. त्यानंतर त्यांच्या लेवलचे दोन असे ताकदवर राजा नाही झाले, पेशवे झाले, मग बाजीराव झाले. बिना राजा तितक्या ताकदीचा तितक्या पोलादीचा राजा नसताना सुद्धा 1818 पर्यंत मराठा साम्राज्य अटक ते कटकपर्यंत पोहोचलेलं आहे. तुम्ही कसे म्हणू शकता महाराष्ट्रामध्ये पोलादी ताकद नाही? फक्त महाराष्ट्राला काही गोष्टींमध्ये बदल करणं गरजेचं आहे. जसं की महाराष्ट्राला त्याचा महाराष्ट्र धर्म हा राष्ट्रधर्मासारखा स्वीकारावा लागेल. महाराष्ट्र धर्माचा अर्थच असा होतो की महाराष्ट्र धर्म म्हणजे काय की माझा धर्म, महाराष्ट्र धर्माने 3 पायांमध्ये महाराष्ट्र धर्म आहे. महाराष्ट्र धर्म जोपासणारे लोक कोणते? ते म्हणजे मराठा. मराठा म्हणजे हा काही जातीवादी शब्द नाही आहे. जर मराठा हा शब्द जातीवादी असता किंवा जातीला उल्लेखित असता तर टिळकांनी मराठा नावाने वृत्तपत्र काढलं नसतं. अत्रेंनी सुद्धा मराठा नावाने वृत्तपत्र काढलं नसतं. त्यातल्या त्यात अत्रे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे आजची काय म्हणतात तर एक पूर्ण दलित समाजाचा तो जो तबका त्याच्या तिकिटावरती ते इलेक्शन लढले पुण्यात. म्हणजे मराठी म्हणजे महाराष्ट्रातले लोक हट्टे कट्टे मरहट्टे असा व्यक्तिमत्व
की जो बोलायला मुजोर आहे, ही त्याची व्याख्या दिली गेलेली आहे. मला तो श्लोक आठवत नाहीये, तो 8व्या-9व्या शतकातला तो आहे की जे बोलायला मुजोर आहेत पण मुजोरी करत असताना तुमच्यावर प्रेम करेल ते मराठे. मराठा तो आहे. मराठा लोक हे महाराष्ट्र धर्म सांगतात. महाराजांचा विचार हा फक्त स्वतःच्या स्वराज्यासाठी होता का? नाही. लच्चित बडफुकन आलाय आसामचा, त्यांनी महाराजांकडनं प्रेरणा घेतली आहे. छत्रसाल बुंदेला आलाय, त्यांनी महाराजांकडनं प्रेरणा घेतली आहे. अखंड भारताला महाराष्ट्रातनं प्रेरणा मिळालेली आहे. हा महाराष्ट्र धर्म 3 पायांचा आहे, वामन सारखा. पहिल्या पायामध्ये त्यांनी महाराष्ट्र व्यापलाय, दुसऱ्या पायामध्ये त्यांनी राष्ट्र व्यापलाय, आणि तिसऱ्या पायामध्ये तो अखंड जग पेलायची ताकद ठेवतो. यदा कदाचित महाराजांबद्दल असे वाक्य उद्गारले गेले आहेत, हे कुठल्याच राजाबद्दल उद्गारले गेले की यदा कदाचित जर तुमचा शिवाजी हा आमच्या युरोपमध्ये पैदा झाला असता तर आम्ही जग जिंकलं असतं. हे इंग्रजांनी वाचवून ठेवलेलं आहे. वासुदेव बळवंत फडकेंनी जेव्हा आपली स्वतःची क्रांती निर्माण सुरू केली, ते क्रांतीमध्ये सुद्धा महाराज आहेत, प्रेरणा महाराज आहेत. ते सांगताय की मी महाराजांचा पोशिंदा आहे म्हणून. त्यांनी जेव्हा डकैती केली, डकैतीची जी सिस्टीम होती, एका धाड टाकायची, गोरिला वॉरफेअर, महाराज गोरिला वॉरफेअरचा मोठ्या युनिव्हर्सिटी होतं. त्यातल्या त्यात फुलेंनी जेव्हा लोकांसमोर काय ठेवायचं, शिवाजीराजे ठेवलेत. टिळकांनी काय ठेवायचं, शिवाजीराजे ठेवलेत. सावरकरांनी काय ठेवायचं, शिवाजीराजे ठेवलेत. त्याच्या अगोदर 1857 मध्ये झाशीची राणी म्हणते की मला शिवाजीराजांचं स्वराज्य परत आणायचं आहे. जेव्हा जेव्हा शिवाजीराजे तुम्ही विसरले, तुम्ही थंड निशंड झाले, जेव्हा जेव्हा तुम्हाला ते आठवले तेव्हा तुम्ही प्रज्वलित झाले. हा महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारणे. तो महाराष्ट्र धर्म आज जर तुम्हाला राष्ट्रीय पातळीवर न्यायचा असेल तर महाराष्ट्राच्या लोकांना ही गोष्ट कळायला पाहिजे, मराठी आपली मायबोली आहे, पण दुसरी भाषा शिकल्याने आपण आपली भाषा विसरत नाही. प्रांतवाद हा चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. जिथून महाराष्ट्र धर्म समजतोय तो राष्ट्रकारणासाठी आहे. आणि तुम्हाला जर दिल्लीच्या तख्तावर बसायचं असेल, दिल्लीच्या तख्तावर बसून मराठी चालणार नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा इतर भाषा फक्त हिंदीच आहे का, बंगालची भाषा बंगाली आहे, गुजरातची भाषा गुजराती आहे, बिहारची भाषा बिहारचे 4 डायलेक्ट आहे, यूपीचे काही डायलेक्ट आहे, हिमाचलमध्ये डोगरी बोलले जाते, काश्मीरमध्ये काश्मीरी बोलले जाते, पंजाबमध्ये पंजाबी बोलले जाते, हरियाणामध्ये हरियाणवी बोलले जाते. कोणाची आहे मग हिंदी? कोणाचीच नाही. पण हे सगळे एकत्रित येतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे बिझनेस ट्रान्झॅक्शन स्मूथ आहे. आपण मुंबईचा वाटा निघतो तेवढा, पण या मुंबई आणि महाराष्ट्राच्या लोकांना तिथे जावं लागेल. आज मला हे सांगताना फार गर्व होतो की बा मला महाराजांचा इतिहास जर भारतात न्यायचा आहे तर मी हिंदीतच सांगितलं जाईल ना यार. कोणीतरी आज हिंदीमध्ये स्टोरी टेलिंग केलाय का तेवढ्या लेवलवरती? नाही केलेला आहे. महाराजांचा इतिहास आज मला उत्तराखंडमधनं मेसेज येतात, हिमाचल प्रदेशमधनं मेसेज येतात. तू करतोस हिंदीमध्ये? मी हिंदीतच करतो ना. तो इतिहास तिथे न्यायचा आहे आपल्याला. तो इतिहास जर घेऊन जायचा आहे तुम्हाला हिंदीमध्ये त्याला सांगावंच लागेल. आणि लोकांना हे सुद्धा माहिती नाहीये की फारशी नाही, संस्कृत आणि मराठी याच्या संकरणातून जी भाषा पैदा झाली ती हिंदी आहे. ती आपली मुलीसारखी आहे. बरोबर. त्याच्यावरती वर्चस्व कोणी दुसऱ्या राज्याचे लोक करेल. काही शब्द गुजरातीतनं आले असेल, याच्यातनं आले असेल, पण मराठीचा वाटा जास्त आहे ना. कारण तुमची स्क्रिप्ट त्यांची स्क्रिप्ट सारखी आहे, खूपच क्लोज. आणि देवनागरी खूप क्लोज आहे. तुम्हाला एक कळायला पाहिजे की ते शिकल्याने. बरं, लोक हेही म्हणतात की नाही ती उर्दू सारखी. अरे उर्दू हिंदीच्या आणि मग फारशीच्या संकरणातनं झालेली आहे पैदा. पण तुम्हाला हे समजायला पाहिजे की अच्छा, म्हणजे हिंदी जास्त जुनी भाषा आहे उर्दूपेक्षा? हो. उर्दूचा अर्थ काय होतो? उर्दू म्हणजे हे जे मुघल लोकांचे टेंट लागायचे ना, जिथे हे लोक थांबले राहायचे, कोण? सगळे सैनिक लोक. ते सैनिक लोकांच्या थांबायची जागा म्हणजे उर्दू, त्याला उर्दू म्हणतात. तिथे फारसी लोक आणि हिंदी लोकांमध्ये जो कन्व्हर्सेशन व्हायचा त्याच्यातनं जी भाषा डेव्हलप झाली ती उर्दू. त्याच्यामुळे मला असं वाटतं उर्दू सुद्धा आपली भाषा आहे. उर्दू सुद्धा आपली भाषा आहे. ही भारताची भाषा आहे. भाषा कधी हरवल्या गेली नाही पाहिजे. कोणत्या राष्ट्रामध्ये उर्दू बोलल्या जाते? पाकिस्तान सोडलं तर कुठंच नाही. मग ती आपलीच आहे ना यार. पाकिस्तान भी अपना है, पीओके भी अपना है. अगर वो अपना है तो नाही, जर तुम्हाला तो जर आपला आहे तर तुम्हाला तुमच्या भाषेंवरती प्रेम असायलाच पाहिजे. पण तुला नाही का असं वाटत की लोकल भाषा ज्या आहेत त्या हळूहळू कमी होत? लोकल भाषा कमी का होत आहे त्याचं कारण काय आहे? मला एक गंमत सांग. तुला तरी पहिल्यांदा जेव्हा तू भारतवंशी हे नाव वाचलं होतं, तुलाही खरंच असं वाटलं होतं ना की मी हिंदी सायडर आहे म्हणून? तुलाही एका दमाला कळलं नसेल की कळलं की मी मराठी आहे म्हणून? तुला खूप नंतर कळलं.
नव्हतं माहिती मला. आणि मी जेव्हा मराठीत बोलतोय मला खूपदा स्टेटमेंट येतात की सर असं वाटत नाही तुम्ही नागपूरच्यात म्हणून, तुमच्या मराठीमध्ये तसं दिसून येत नाही. किंवा तुला असं वाटतं का की बाबा बोलता बोलता ती एकदम एक्झॅक्ट वराडी भाषेमध्ये मी बोलत नाही. ठीक आहे, माझ्या भाषेमध्ये तुझ्या नागपुरी भाषा आहे, तुझी टोन आहे, मला वाटतं. ठीक आहे, रूढ आहे, पण खूप लोकांना ती अजून वाटत नाही. म्हणजे मला तसं येतं की बा सर तुमचं असं वाटत नाही मराठीमध्ये जे तुम्ही मे बोलता. बी तिथल्या लोकांना नसेल वाटत, असू शकतं. इथल्या लोकांची मेसेज आलेत मला. ठीक आहे, तुम्हाला 2 गोष्टी हे लक्षात घ्यावे लागेल की सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी हिंदीमध्ये बोलत असताना, इंग्रजीमध्ये बोलत असताना मला माझ्या मराठीवरती कुठेही प्रेम क्वचितही कमी झालेला नाहीये किंवा मी माझी भाषा विसरलेलो नाहीये. तुम्ही भाषा विसरत आहे ती तुमची चूक आहे. पण असे आरोप होतात का तुझ्यावर? काय हो, माझ्यावर आरोप होतात भाई. मला डायरेक्ट त्या लोकांनी युपी बिहारचा घोषित करून दिलेला आहे, भारतवंशी आहे म्हणे. भारतवंशी म्हणजे ते वंशी वगैरे तिकडले लोक लावतात. अरे नाही बाबा, असं नाहीये. का भारतवंशी? मी भारतवंशी याच्यासाठी लावतो कारण परत माझी जात दिसली की तुम्ही परत मला जातीच्याच नजरेतनं बघाल, त्याच्यामुळे मी माझं नाव सोडलेलं आहे. मूळ आडनाव माझा वंश भारत आहे, प्रत्येक वंशातले लोक माझ्यात आहे, प्रत्येक महापुरुष माझे आहे, प्रत्येक जाती प्रत्येक वंशातले आहे. मी आज इथे बोलतोय, मी ब्राह्मण आहे किंवा वर्णव्यवस्थेनुसार जसं बघितलं तर होऊ शकतं मी उद्या चेअर सरकवेल, हे करील, मी माझे कामं स्वतः करील, तेव्हा मी एक शूद्र आहे. मी होऊ शकतं उद्या काही कोर्सेस सेल करेन तेव्हा मी वैश्य आहे. युद्ध करायचं मी क्षत्रिय आहे. मी स्वतः सगळं आहे किंवा मी काहीच नाही आहे. मी फक्त सनातनी भारतीय आहे आणि फक्त भारतवंशी आहे. तुम्हाला मला कसं बघायचं आहे ती तुमचं. पण भारतवंशीचं खरंच आडनाव नाहीये ते, तू नाही ते खरंच आहे. मी ठेवलं ना मग ते खरंच आहे. मी ठेवलं ना, खरं म्हणजे मला खरं नाही म्हणायचंय, पण जुनं नाहीये, म्हणजे ते नव्याने घडवलेलं आहे का आडनाव? गीतेमध्ये अर्जुनाला कृष्णाने भारतवंशी म्हटलेलं आहे. हे भारतवंशी ते विशेषण असेल, पण ते जरी विशेषण असेल तरी ते भारताच्या त्या क्षत्रियाला संबोधूनच म्हटलेलं आहे ना. मी तुला पर्सनल नाही, पण माझं विशेषण नाहीये. मी पत्रकारांमध्ये नाव चेंज करणार आहे माझ्या सगळ्या कागदपत्रांमध्ये, आणि मला नाव भारतवंशी लावायचं आहे. बरं, लोक मग अंदाज लावत असतात, अरे याची तर शिखा आहे, हा ब्राह्मण आहे, याच्या हा जन्मही घालतो, कारण मी एकदा जन्मही दाखवून दिला आहे, मी हायलाइट केलं होतं एकदा जाणवं हा की बाबा हा ब्राह्मण आहे. किंवा मग हा शिवाजी महाराजांचा एवढा इतिहास सांगत असतो, तो नॉर्थवाल्यांना वाटतं हा मराठा आहे. तुम मरो कन्फ्युजन में, मेरे को कोई फर्क नहीं पडता, मैं भारतवंशी था, भारतवंशी रहूंगा. बरं, मी आंबेडकरांबद्दल बोलतो तेव्हा त्यांना वाटतं, माझ्या कमेंट सेक्शन मध्ये भांडणं होत राहतात असे. मी एका दमात 4ही वर्णाला एकदा बोललं, असं बोलता म्हणजे बोलून दिलं मी की बघ काय करता तुम्ही, तुमच्या इतिहासामध्ये काय काय कांडा करून ठेवलेले आहे. मग काही स्पेसिफिक एका जातीचे लोक मला दुसऱ्या जातीत लेखत होते, दुसऱ्या जातीत लोक मला तिसऱ्या जातीत लेखत होते, तिसऱ्या जातीत मला चौथ्या जातीत. मला खूप मजा येत होती. म्हणजे मला असं वाटलं कुठल्या काळात जर या राष्ट्रामध्ये मुसलमान नसते तरी तुमच्यात युद्ध झाले असते, हो, तुमच्यात भांडणं असती, अर्थातच असते. त्याच्यामुळे अशी लोक आपल्याकडे आहे की जे या सगळ्यांना मानत नाही. म्हणजे कळत आहे ना. त्याच्यामुळे तुम्हाला फॅक्च्युअली इतिहास जाणून घेणं फार गरजेचं आहे, जो तू मगाशी प्रश्न केलेला होता, हे सगळं न होण्यासाठी. पण म्हणजे आता जर सगळ्यांनी फॅक्च्युअल इतिहास समजून घेतला तर हे बंद होईल का, किंवा नाही होणार, कमी नाही होईल, वाढायचे चान्सेस राहतात. कारण समजून घेतल्यावर तुम्हाला लूपहोल्स कळतात. ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर तुलाही माहिती आहे, जर तुझ्या कमेंट सेक्शन मध्ये वाद झाला तर रीच वाढते. बंद करत नाही आपण ते कधी. इन अ सिमिलर मॅनर मला राजकारणात जायचं किंवा मला माझं कॉन्टेंट विकायचं आहे, ते करत असताना जर वाद झाला मी चांगला विकू शकेन. तुला राजकारणात जायचंय, मी नरकात जायला तयार आहे. जर राष्ट्रासाठी ते गरजेचं आहे तर मी नरकात जायला तयार आहे. मी सांगतोय, एक उदाहरण देतोय. मला राजकारणात जायचं आहे का या प्रश्नाला मी कधीच डावललेलं नाहीये. जर राष्ट्राची गरज आहे मी जाईल. तुला जायचंय का? जर गरज आहे मी जाईल. तुला इच्छा आहे का? नेतृत्व नाही राहील तर मी जाईल. मला इच्छा तर आहेच, का नाहीये, का नसावी, प्रत्येकाला असावी. आहे माझे कॅरेक्टर तसे, माझ्यामध्ये आहे ते. तुम्हाला नको आहे का की जो कोणत्याच जातीला न मोजणारा नेता नको आहे का तुम्हाला? मी कोणालाच मोजत नाही बरं. लोक सगळे अंदाज लावत असतात की हा कोणत्या जातीचा आहे. कोणत्याच जातीला न मोजणारा तुम्हाला नेता नको आहे का?
प्रत्येक महापुरुषाला एकाच लेन्समधून बघणारा नेता तुम्हाला नको आहे का? जर नसेल तर मी राजकारणात जाईल, पण मी असाच जाईल. जर मी नाही जिंकलो किंवा मी नाही सक्सेसफुल होऊ शकलो, मैं समजूंगा मेरी फिलॉसॉफी अब नहीं बिक पाई. सावरकरांना त्या काळात कोणी समजून नाही घेतलं, पण आज जी सरकार तुमच्या नावाने उभी आहे ती सावरकरांच्या फिलॉसॉफीवरच आहे. वेळ असतो प्रत्येकाचा, लेकिन मेरी आइडिया प्रोपोगेट होना बहुत जरूरी है. मैं रहूं ना रहूं, वो आइडिया प्रोपोगेट होनी चाहिए. आज नहीं होंगी, 10 साल बाद होंगी, लेकिन होंगी. तू मला अंदाज येतोय, पण तू पॉलिटिकली वेअर डू यू फॉल? म्हणजे कुठल्या बाजूला इन्क्लाइंड आहेस किंवा? आय डोंट फॉल, आय स्टँड. That is what I am. No, I stand. That is what I am. I don't fall. People fall for the sides, leftist, rightist. As a nationalist, I stand. I don't fall. I can take. इकडनं थोडं घेईन, तिकडनं थोडं घेईन. But I won't fall. Once you fall, you cannot stand. तुमको फिर उनके साथ सो के रहना पड़ता, झुक के रहना पड़ता, बैठ के रहना पड़ता. फॉल अजून त्या चौकोनात तू कुठे प्लेस्ड आहेस असं मला म्हणायचं. मी बोललो ना मी नॅशनलिस्ट आहे म्हणून. मला नाही आहे राईट विंग लेफ्ट विंगचा. मी राईट विंगला किती वेळा खूपदा शिकवता काय काय बोलून दिलं, आणि मी लेफ्ट विंगला खूपदा काय काय बोलून दिलं. पण तुझ्याबद्दल परसेप्शन होतात का असे की तू या विंगला जास्त फेवर करतोस किंवा इथे जास्त? काय होतं बघ, गोष्ट अशी आहे की मला एक गोष्ट कळतं की बा तुम्हाला कुठल्याही राष्ट्रपुरुषाबद्दल, महापुरुषाबद्दल एक ग्रॅटिट्यूड ठेवणं फार गरजेचं आहे. कृतज्ञता असणं फार गरजेचं आहे. प्रत्येकाचा आपला आपला वाटा आहे. हा, त्यांच्याकडनं काही चुका झाल्या असतील, पण फक्त तेवढ्या चुकांवरनं पूर्ण तुम्ही महापुरुष खोडणार आहे का? तू तर बरीच नावं घेतोयस बोलताना. आंबेडकरांचं नाव घेतोयस, शिवाजी महाराजांचं तर घेतोच आहेस, सावरकरांचं नाव घेतोयस. अशी कुठली एखादी स्पेसिफिक पर्सनॅलिटी आहे ज्याचा तुझ्या आयुष्यावर किंवा व्यक्तिमत्वावर खूप डीप इम्पॅक्ट आहे? महाराजांचा इम्पॅक्ट आहेच ना. पण महाराजांचा तू बऱ्याचदा उल्लेख केलायस, तर महाराजांचा माहितीये मला तुझ्यावर आहे क्लिअरली. अजून महाराज सोडून इतर कोणाचा आहे? महाराज सोडून इतर सगळे एका रांगेत आहे. नाही, महाराज सोडून सगळे इतर एका रांगेत आहे. स्पेसिफिकली जर तुम्ही थोडंसं वर न्यायचा प्रयत्न कराल तर मी सावरकर आंबेडकर एका रांगेत म्हणेल. म्हणजे महाराज, सावरकर, आंबेडकर. पण त्यातही असं कसं आहे तुला एक सांगू का, प्रत्येक महापुरुषांनी काही ना काही अशी विधानं किंवा काही ना काही अशा गोष्टी केलेल्या आहेत ज्याच्यावरनं तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे मी महापुरुषांच्या त्या फळीमध्ये सगळ्यात उत्कृष्ट ज्याच्याकडनं एकही चूक झाली, बरं मी सांगू शकतो, शहाजीराजांची मृत्यू कशी झाली? शिकार करत करत ते गेले, ते पडले. महाराणा प्रतापची, बघा मी कोणाला कमी लेखत नाही, ठीक आहे. महाराणा प्रतापची मृत्यू कशी झाली? शिकार करता करता ते गेले. संभाजीराजांची मृत्यू थोडी म्हणजे ते पकडले गेले. पण छत्रपती शिवाजी महाराज यांना ना दारूचा शौक आहे, त्या काळात ते कॉमन होतं. त्या माणसाला ना शिकारीचा शौक आहे, त्या माणसाला कशाचाच शौक नाही आहे. तो राजा होता, तो जस्टिफाय करू शकला असता सगळ्या गोष्टी. म्हणजे मी स्वतः प्रयत्न करतो की कुठेतरी चूक सापडताय का, सापडतच नाही. तो ॲपिटोम आहे सगळ्या गोष्टींचा. मी एकेरी उल्लेख याच्यासाठी करतोय कारण मी माझ्या वैयक्तिक अशा आतमध्ये भिनलेल्या महाराजांबद्दल बोलतोय. ते व्यक्तिमत्व तसं आहे. आणि मला असं वाटतं आत्ता अलीकडच्या काही वर्षांपासून सोडून दे, परिस्थिती खूपच बदलली आहे. पण मी जेव्हा लहान होते आणि मी इतिहास शिकायचे तेव्हा मला असं एक ऑब्झर्व झालं की शिवाजी महाराज हे सगळ्यांना आपले वाटतात. सगळ्यांना 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 आपले वाटतात. म्हणजे त्यांच्याबद्दल क्लिक नाही देता येत, नाहीच देता येत, नाहीच देता येत. कम्युनिस्ट लोकांनी प्रयत्न केला आहे, ते आपल्या हिशोबाने प्रयत्न करतात की अफजल खान आला, त्याला हे केलं, मुद्दाम मारलं, हे केलं. कारण महाराजांची छवी हिंदुत्ववाद्यांसारखी होऊन जाते ना एका वेळेनंतर. पण त्यांनाही नंतर कळलं की हे डावलता येणार नाही, म्हणून त्यांनी हळूहळू हळूहळू आपल्या ह्याच्यात क्लिक करायचा प्रयत्न केला. कळत आहे का? तर असा प्रयत्न सगळ्यांनीच केला. राईट विंगला आधी कळायचं की बाबा ते आंबेडकरांना तेवढा मान द्यायचे नाही, मग त्यांनाही कळलं की बाबा आंबेडकरांना टाकता येणार नाही, मग हळूहळू हळूहळू त्यांनी घेतलं. पण त्यांनी पूर्णतः ऍक्सेप्ट केलं. कम्युनिस्टमध्ये अजूनही शिवाजी महाराजांना पूर्णतः ऍक्सेप्ट केलं गेलेलं नाही.
लुटारू किंवा दख्खन का चुहा असे शब्द ते आताही वापरतात. असं झालेलं आहे. म्हणजे उत्तरेमध्ये असे खूपसे चित्र बघून आलेले आहे. तर त्याच्यामुळे असं आहे की शिवाजी महाराज हे तेवढा भाग सोडला, 95-99% पूर्ण भारताला शिवाजीराजे आवडतात. हो, म्हणजे त्या माणसावर तुम्ही प्रश्नचिन्ह उचलू शकत नाही. आंबेडकरांवरती 2 मत असू शकतात, फुलेंवर 2 मत असू शकतात, टिळकांवर असू काही शकतात आहेच, टिळकांवर 2 मत आहेच, सावरकरांवर 2 काय 4-5 मत आहेच. तो खूप कॉन्ट्रोवर्शियल माणूस. माझा म्हणजे तात्या खूप म्हणजे माझ्या बेस्ट फ्रेंड सारखे आहेत ते. सावरकर हा कॅरेक्टर माझा खूप बेस्ट फ्रेंड आहे, आंबेडकर हा कॅरेक्टर माझा खूप बेस्ट फ्रेंड आहे. म्हणजे ऐतिहासिक याच्यातनं म्हणजे मी सांगतो ना, मी इतिहास शिकत असताना कधी कधी ना म्हणजे असा मी या लोकांशी संवाद करतो, कारण माझ्या लाईफमध्ये दुसरं काहीच नाही आहे. तुला कसं सांगतो, हिस्ट्री म्हणजे हिस्ट्री इज नॉट इवन माय लव्ह, इट इज माय बेस्ट फ्रेंड. की लव कैन इरेडिकेट फ्रॉम योर लाइफ बट बेस्ट फ्रेंड इज लाइक भाई मैं मरने जा रहा हूँ, ठीक है मैं भी चलूंगा. वो वाला बेस्ट फ्रेंड है वो हिस्ट्री मेरा. तो त्याच्यामुळे कसं आहे, मी कधी कधी असा विचार करतो की जर का एखाद्या या महापुरुषांची अशी चाळ असती, या चाळीमध्ये सगळ्या महापुरुषांना तुम्ही ठेवलेला आहे, तर एक घर असं आहे की जिथे एक खडूस बाबाजी राहतोय, त्याच्याकडे बॉल गेला तर तुम्हाला ते बॉल मागायला खूप भीती वाटेल. ते सावरकर आहेत, कारण त्या व्यक्तीने कोणाला सोडलेलं नाहीये. एक बिचारे कोणत्या तरी एका रूम मध्ये असं व्यक्तिमत्व आहे की समाज सगळ्यांना माहिती आहे भाई की त्या माणसाच्या घरात इतकी प्रचंड पुस्तकं पडल्यात, इतका प्रचंड धनी आहे तो व्यक्ती, पण समाजातले काही लोक त्यांना ऍक्सेप्ट करायला तयार नाहीत काही. तर अशा वेळेस मी त्यांच्याकडे जातो, अहो आंबेडकर काय वाचलं हो तुम्ही, हा द्यावं बाबासाहेब, देऊन द्या आम्हाला थोडंसं काहीतरी. त्यांच्याबरोबर तो संवाद सुरू आहे माझा. टिळकांबरोबर माझे काही म्हणजे गैरसमजमुळे होऊ शकतं किंवा काही मतं माझे मॅच होणार नाही, कारण सावरकरांचे नाही झाले. सावरकरांनी जरी त्यांना गुरु समजलं तरी झाले नाही. की काय वाटतं मी असं काय म्हणताय की बा आधी तुम्ही म्हणून राहिले की बा आपण बदल करणार नाही आपल्या संस्कृतीमध्ये, आणि तुम्ही म्हणता की बा आपल्या धर्मासोबत खेळ आहे. मग टिळक समजवतात, ऐक हे बदल इंग्रज करून राहिलेले आहे, इंग्रज हे बदल करून राहिलेले आहे, म्हणजे इंग्रज तुमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करेल. तुम्हाला जर वाटत आहे बदल करायचा, पहिले इंग्रजांना काढा, मग स्वतःहून बदल करा. अच्छा असं आहे का, बरं ठीक आहे. मग मी फुलेंकडे गेलोय, मग फुलेंना विचारतो, हो तुमचे अनुयायी ते शिवाय देऊन दिले टिळकांना विचारतो तुमचे अनुयायी, पण हे दोघं रात्री बसून चहा पिऊन राहिले यार, रात्री बसून एकत्र जेवण करते असं दिसत आहे मला इतिहासातलं. सो मी इतिहासाला त्या अँगलमध्ये बघतो, मी या पात्रांशी बोलतो, मी रडतो की काय होत आहे, तुम्ही मूर्ख होते का, कशाला केलं, सोडून द्यायला पाहिजे होतं वाऱ्यावरती, इंग्रजांचे गुलाम चांगले होते हे लोक. सो हिस्ट्री इज लाईक दॅट फॉर मी. पण याच्याही वरती सगळेजण शिवाजी जयंतीला सगळे एकत्र येऊन महाराजांच्या मूर्तीपुढे नतमस्तक होत आहे, कारण तो व्यक्ती आपल्या राष्ट्राला त्यांनी पहिली स्वातंत्र्यता दिलेली आहे. राज्याभिषेक म्हणजे तुमच्या इस्लामिक आक्रांताच्या विरोधात झालेली पहिली सांस्कृतिक स्वातंत्र्यता आहे. इंग्रज बोटीमधून गेले, मुघल जाऊ शकले नाही, याचा अर्थ असा नाही की ते आक्रांता नव्हते, ते आक्रांता होते. तू एवढा पॅशनेट आहेस ना इतिहासाबद्दल, म्हणजे मी तुझी लेक्चर्स काही बघितले ज्याच्यात तू इमोशनल झालायस. मला वाटतं युपीएससी आपला स्टोरी टेलिंग करत असताना, म्हणजे महाराजांचे जे स्टोरी टेलिंगचे लेक्चर्स असतात त्याच्यामध्ये, स्टोरी टेलिंगच्या लेक्चर्स मध्ये मला थोडंसं तुझ्या टीचिंग मेथड्स कडे यायचंय. मला असं वाटतं इतका पॅशनेट शिक्षक जेव्हा तुम्हाला शिकवत असतो तेव्हा असं आमचे असे एक सर होते समर नखाते म्हणून, तुला माहिती असतील मे बी ऐकून, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतात ते, आणि नक्की माहिती करून घेईल. ते असं म्हणजे शिकवताना वैचारिक थोबाडीत मारायचे, त्यामुळे असं आतून एकदम हलून जायला व्हायचं. तसं तुझे रील्स बघताना मला वाटतं की तुझ्या स्टुडंट्सना तसं वाटत असेल. मी माझं इंट्रोडक्शन आता सगळ्यांना सांगतो, इंट्रोडक्शन आम्हीच लिहून देतो. इंट्रोडक्शन त्याच्यामध्ये मी एक गोष्ट बोलली की बा मला एज्युकेटर म्हणू नको, मेंटॉर म्हण. पहिली गोष्ट तर की बा युपीएससी मेंटॉर, की जो गाईड करतो. मी स्वतःला शिक्षक समजत नाही, पहिली गोष्ट तर ठीक आहे. शिक्षकाची भाषा माझ्यासारखी रफ राहत नाही, मला माहिती आहे. शिक्षक एवढे रूढ राहत नाही, मी आहे, मी मान्य करतो या गोष्टी. काही गोष्टींमध्ये मी खूप रफ बोलतो, खूप रूढ बोलतो, की तुम्हाला असं वाटतं ते पॅशन आहे. बट मला सांगायचं तात्पर्य असं आहे की मी हे पॅशन कुठनं येतं किंवा काय येतं. मला असं वाटतं की मी शिक्षक व्हायच्या आधी मी व्याख्यानकार होतो, मी कथावाचक होतो.
व्याख्यान देत असताना मी व्याख्यान सुरू याकरता केलेलं होतं कारण मला वाटलं ही काळाची गरज आहे, हे व्हायला पाहिजे. अदरवाईज मला जर तुम्ही मला विचारलं की तुझ्या आयुष्याचं समजून घे पहिलं क्रश किंवा पहिलं प्रेम कुठलं होतं, जर राष्ट्रामध्ये अशी कंडिशन असते तुला काय करायला आवडलं असतं, तो होऊ शकते मी रुचा आपटे बरोबर स्टेजवर असतो किंवा मी थिएटर आर्टिस्ट असतो. मला ऍक्टिंग करायला फार आवडतं, प्रचंड आवडतं. त्याच्यामुळे कधी कधी ते ऍक्टिंग तुम्हाला दिसून येत असेल किंवा मी ऍक्टिंग करतोय. नाही, स्टोरी टेलिंग मध्ये येतच ऍक्टिंग म्हणजे. पण मला असं वाटतं की मी पॅशनेटली याच्यासाठी शिकवू शकतो. कारण यार एकतर माझ्या घरातली परिस्थिती तशी होती की माझ्या घरात सगळे समाजकारणी लोक झालेले आहे. खूप मोठ्या लेवलवर जरी नसेल, छोट्या लेवलवर असेल तर ते असं म्हणतात ना, पहिल्या दुसऱ्या पिढीमध्ये खटकन नाव असं होतं. म्हणजे शहाजीराजांनी स्वराज्याची संकल्पना दिली, महाराजांनी मोठं केलं. मी आता महाराजांबरोबर माझी तुलना करत नाहीये, पण माझ्या घरच्यांनी समाजकारणाची संकल्पना दिली. आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला ते करायचं आहे, आपल्याला पैशापेक्षा जास्त महत्वाचे लोक आहेत, समाज आहे, हे आहे, ते आहे. मग ते करत असताना मी तो विषय हातात घेऊन टाकला की भाई यही ढाल आहे आपली, इसी को उठाएंगे, इसी को पटकेंगे, इसी से ये करेंगे. तलवार झुंजवायला तर सुरुवात केली. ते करत असताना मला मुळात असं वाटतं, मी सांगतो, मला मुळात असं वाटतं की समाजामध्ये बदल व्हायला पाहिजे. हो. आणि याच्यासाठी बदल व्हायला नाही पाहिजे की लोकांचं भलं झालं पाहिजे. लोकांमध्ये जिज्ञासा किंवा लोकांमध्ये समज यायला पाहिजे. क्योंकि भारत वंश का वंश यहाँ रहने वाला है. मी लोकांना आपलं समजलेलं आहे. जर भारत एक नाव आहे, त्या नावेमध्ये आपण सगळे आहोत. यदि नाव डूबी तो मैं भी डूबूंगा, साथ में डूबेंगे. अगर उभरी साथ में उभरेंगे. कारण याच्या पलीकडे माझ्याकडे आयुष्यात काहीच नाही. माझ्याकडे फक्त म्हणजे मी सांगतोय, मला तू विचारत असेल की तू इतिहास का शिकवतो, उद्या गरज आहे मी जिओग्राफी पण शिकवेल, मी पॉलिटी पण शिकवेल. मला अर्थव्यवस्था कळत नसली पण भारताला गरज आहे, मी अर्थव्यवस्था समजून घेईल आणि मी शिकवेल. कारण ती भारताची गरज आहे. जी भारताची गरज आहे मी ते पूर्ण करायला तयार आहे. तुम्ही फक्त सांगा. म्हणून मी म्हणतो राजकारणात गरज आहे. जर गरज आहे की माझ्यासारखा पंतप्रधान झाला पाहिजे, मी त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करेन. मी हे ऑन कॅमेरा बोलतोय. लोक मला म्हणतात की तुला तर राजकारणातच जायचं होतं. फेअर एनफ. तुम्हाला काय करायचंय? जायचं होतं, मला करायचंय. लोकांना युपीएससी द्यायची, मलाही राजकारणात जायचंय. काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये भाई? तुम्हाला पेलता येऊन राहिलेलं नाहीये की तुम्ही ते करू शकत नाही म्हणून तुम्ही तसं बोलताय का? करता आलं पाहिजे. पण तू शिकवताना असं काही स्पेसिफिक रूल्स फॉलो करतोस का तुझ्या जे आत आहे ते तू फक्त मी फक्त एवढा रूल फॉलो करतो की जे मी आहे ते मी राहील. मी कधीही अशा भाषेचा वापर करत नाही. आता गंमत काय होऊन जातं, एक वाङ्मय बालभारतीवाली भाषा असते जी पुण्याच्या टप्प्यामध्ये जास्त प्रमाणात वापरल्या जाते. मी कधीही प्रयत्न करत नाही की मी त्या बालभारतीच्या भाषेमध्ये संभाषण करेल. आज तू समोर आहेस म्हणून मी प्रयत्न करतोय, म्हणजे नॅचरल निघून जातं ते. एक नाटकातल्या लोकांना एक सवय असते किंवा ऍक्टर लोकांना एक सवय असते की ते ज्या डायलेक्टवाल्या लोकांबरोबर संवाद करत असतात ना, विदिन 15 मिनिट तो डायलेक्ट त्यांच्या तोंडात येऊन जातो है ना. तर मी तो प्रयत्न करतोय. होऊ शकते तू जर का जळगावची असते किंवा तू तिकडली असती, तिकडला डायलॉग तू वापरला असता तर प्रॉब्लेम मी तो डायलॉग मध्ये अशी बोललो असतो. अजून एक गोष्ट ती म्हणजे अशी की मी प्रयत्न करतो, मी जसा आहे मी तसा आहे. त्याच्यामागे बरं अजून एक गोष्टीचा वारसा मला जो लाभलेला आहे, तो वारसा म्हणजे नागपूरचा वारसा. नागपूर ही जरी महाराष्ट्राची उपराजधानी असली तरी मला असं वाटतं की नागपूर हे महाराष्ट्रापेक्षा जास्त राष्ट्रीय पातळीचं शहर आहे. मी याला जस्टिफाय करतो. तुम्हाला उत्तरेकडनं पूर्वेकडे जायचं आहे, तुम्हाला पश्चिमेकडनं तुम्हाला पूर्वेकडे जायचं आहे किंवा उत्तरेकडनं तुम्हाला दक्षिणेकडे जायचं आहे, तुम्हाला नागपूरलाच क्रॉस करून जावं लागेल. वी हॅव अ डायमंड क्रॉसिंग. आमच्याकडे चंद्रपूरकडनं जर थोडं समोर सारखा तेलुगू स्पीकिंग पट्टा सुरू होऊन जातो. नागपूर याची पहिली भाषा मराठी आहे, पण नागपूर सेंट्रल म्हणजे मध्य, प्रोव्हियन्स म्हणजे प्रदेश, सेंट्रल प्रोव्हियन्स याची ती कॅपिटल होती 1938च्या आधी. त्याच्यामुळे हिंदीचा वारसा सुद्धा आम्हाला आला. जास्त बोलतात, जास्त नाही बोलत पण आहे आम्हाला. म्हणजे आमच्याकडे असं काही नसतं की बा हिंदीत का बोलतो, ठीक आहे भाई चल ठीक आहे. तुमच्या रोजच्या बोलण्यात हिंदी येतं. हिंदी आहे, चल रहा है का तू, बरं पण ती हिंदी सुद्धा नाहीये. बरं
ती नागपुरी आहे. याच्यावर पण मी येईल, हा किस्सा मी तुला सांगेन, मला आठवण करून देशील. ठीक आहे. 3 ऋतू नागपूरला लाभले आहे. आमच्याकडे उन्हाळी एकदम भारी, एकदम भाई, पावसाळी एकदम भारी, थंडी तेवढी चांगली छान 8 डिग्री 9 डिग्री पर्यंत. त्याच्यामुळे नागपूरला 3 ऋतू, सगळ्या प्रकारचे म्हणजे ऑलमोस्ट हिंदी मराठीची ती भाषा, पूर्ण लोकांचा तो संमेलन. जेवणामध्ये काही टेन्शन नाही. आम्ही पुरणपोळी खातो होळीला. हम साऊथ इंडिया को खा रहे, हम नॉर्थ इंडिया को खा रहे, खाए जा रहे भाई. बरं आमच्या डायलेक्टमध्ये तुम्हाला हैदराबादी दिसून येईल. क्या कर रे भाई तुम, चलना बिडू, ते आहे. याच्यामध्ये गवारसारखं काही नाही, याच्यामध्ये छपरीसारखं काही नाही. मला असं वाटतं भाषेचे प्रकार आहे त्याच्यामुळे. आणि हे जे कचरा, हा जो एक प्रकारे केऑस केऑस म्हणजे कसा कॉन्स्टिलेशन वाला केऑस, तारे जोडेंगे सुंदर दिखेगा असा वाला केऑस. हा, वो जो कॉन्स्टिलेशन आहे, हा कॉन्स्टिलेशन तुम्हाला दिल्लीत दिसेल. त्याच्यामुळे दिल्लीमध्ये पंजाबी आहे, हरियाणाही आहे, सगळ्या प्रकारचे लोक आले आहेत. दिल्ली कोणाचंच नाहीये, दिल्ली सगळ्यांचं आहे. नागपूरमध्ये सगळेच आले आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नागपूर हे राष्ट्रीय पातळीचं शहर आहे. आणि त्याच्यामुळे नागपूरमधनं, बरं हे सोड, नागपूरमधनं एका ठिकाणी आंबेडकरवाद्यांची जी हे आहे दीक्षाभूमी नागपूर, एका ठिकाणी RSS वाल्यांची आहे नागपूर. 2 वेगळ्या वेगळ्या विचारसरणी, त्याचा केंद्रबिंदू सुद्धा नागपूर आहे. दॅट इज वाय नागपूरचे ते संस्कार आहेत माझ्यावरती की वो राष्ट्रीय लेवल पे तुम्ही द्यायची जोगो देखना आहे. राष्ट्रीय पातळीवर जाऊन बघायचं आहे आपल्याला त्याला. नागपुरी भाषेचं तू काय? हा, मी नागपुरी भाषेचं काय सांगत होतो. आमच्याकडे वराड पांडे म्हणून झालेत, डॉक्टर वराड पांडे म्हणून झालेत, लेखक आहेत, मोठे लेखक आहेत. त्यांनी PhD साठी विषय टाकला. PhDचा विषय होता नागपुरी व्याकरण. ओके. PhDला 3 लोक बसलेले होते, तिघही पुणे मुंबईचे. म्हणजे नागपुरी व्याकरण असं काही राहतच नाही. तुमची भाषा खडी बोली आहे म्हणे नाही आहे, म्हणे वराडी आहे म्हणे नाही आहे, नागपुरी वेगळी आहे. आम्ही पूर्णतः खडी बोली नाही आहे, आमची पूर्णतः वराडी नाही आहे, आमचं मिक्सचर आहे. चल रहा क्या, चलना यार, जाने का छय, कळत आहे ते चक्कर एकदम असं चिपकून आलेलं आहे. पण ते जाने का ही है किंवा जायचंच आहे ते मिक्सचर आहे. जाने, आम्ही हा नाही म्हणत, आम्ही हो नाही म्हणत, आम्ही हाव म्हणतो, हाव चलो. सो नागपुरी व्याकरण हे वेगळं आहे, हे त्यांनी तिथं मांडलं. ते ऍक्सेप्ट केलं गेलं नाही. मग ही केस गेली श्रीहरी आनंदकडे. आणि म्हणजे कोण, जे वेगळ्या विदर्भाचं आहे तेव्हा ते हे होते, आनंदकडे. आनंदनी ही केस लढली, केस जिंकल्या गेली. तरी तिघही पॅनलवाले ऍक्सेप्ट करायला तयार नाही. मग पॅनल चेंज केला गेला, PhD पास झाली. आणि तिथेही सिद्ध झालं की नागपूरची भाषा ही खडी बोली नाही आहे, वराडी नाही आहे, वेगळी भाषा आहे, ती नागपुरी आहे. ही वेगळी भाषा आहे म्हणजे ती बोली भाषा फक्त नाहीये. हा, आणि मला असं वाटतं की ती प्रत्येकाला आपली भाषा जोपासली पाहिजे. 100%. ते तुमचं कर्तव्य आहे. आपली बोली भाषा जोपासली पाहिजे. कारण सांगतो, उद्या समजून की एखाद्या व्यक्तीने भायताड शब्द वापरला. आम्ही नागपूरमध्ये भायताड शब्द वापरला. भायताड का करून आला यार तू? भायताडचा नक्की अर्थ काय? मूर्ख. ओके. पागल, मूर्ख असा शब्द आहे. भायताड काय करतोय तू? काळांतराने ही भाषा जर विलुप्त झाली आणि भायताड शब्दावरती खूप सुंदर एखादी कविता लिहिलेली असते, आम्हाला भायताड शब्दाचा अर्थ समजणार नाही ना यार. ऍब्सोल्युटली ट्रू. काय अर्थ आहे याचा? ऍब्सोल्युटली ट्रू. त्याच्यामुळे ते शब्द राहिले पाहिजे. मी पॉडकास्ट देत असताना किंवा मी असं खूप त्याच्यात होतो, मी कधी कधी शिकवताना फुल नागपुरी भाषेत बोलतो, भाई तुमको पट्टा होगा तो टेको नहीं तो रामटे को भागो असे. आडा तेडा खापर खेडा मेरे को नहीं पसंद आ रहा है, तुम क्या कर रहे भाई, करना है तो कर लो नहीं तो करो. माझी एक मैत्रीण मला म्हणते तू मुद्दाम बोलतो का? म्हणलं नाही, निकलता है, वाना भी चाहिए, लोगों को पता चलना चाहिए महाराजांची नागपूर काय. हो नक्कीच माहिती पडलं पाहिजे, लोकांना कॉन्फिडन्स आला पाहिजे की आपल्याकडनं लोक जाऊ शकतात. महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन जर मी भारतीय लेवलवर करतोय आणि मला भारताला सांभाळायचं आहे तर लोकांना कळलं पाहिजे त्या गोष्टी की आपल्याकडनं निघू शकतात. मूळ काय, आणि मुळात आपल्याला राष्ट्रीय लेवलवर जर न्यायचं असेल, आपण प्रचंड अभ्यास करून महाराष्ट्राच्या याच्यात आपण अभ्यास केलेला आहे महाराष्ट्रीयन लोकांनी. आपल्याला फक्त तिकडे पोहोचवायचं आहे, पण ते तुम्हाला मराठीत पोहोचवता येणार नाही. तिथे अट्टाहास कामाचा नाही. तुम्ही म्हणता इंग्रजीत पोहोचवा, अरे इंग्रजी प्रत्येकाला नाही कळत. तुम्ही चला ना मराठवाड्यात माझ्यासोबत, मराठवाड्यातल्या लोकांना सुद्धा नाही कळत. माझा पुढचा प्रश्न ऍक्च्युली त्याच्याच अराउंड आहे.
आता तू इंस्टाग्रामचा व्ह्युअर कितपत आहेस मला माहिती नाही, तू बघतोस का? मी तर बघतो, मी इंटरॅक्शन मध्ये असतो माझ्या लोकांबरोबर. तुझ्या लोकांबरोबर नाही म्हणजे जनरल? हा, मी बघतो सोशल मीडिया बघतो. तर आता आपल्याकडे पॉप कल्चरचा प्रचंड इन्फ्लुएन्स आलेला आहे. पॉप कल्चर म्हणजे काय? मला अमेरिकन कल्चर. ओके, हा. पॉप्युलर कल्चर. ओके, हा, ओके. अच्छा, पॉप्युलर कल्चर म्हणजे पॉप कल्चर असतो? मला हे माहिती नव्हतं, मला नव्हतं माहिती, खरंच नव्हतं माहिती. माझ्या समजानुसार नाही, पॉपचा अर्थ पॉप्युलर होतं मला माहिती नव्हतं. बरं, हा. पॉप्युलर कल्चर म्हणजे जे आता एक ट्रेंडिंग मध्ये, ट्रेंडिंग, हा, ट्रेंडिंग, हा, ऐसा बोलो ना. ट्रेंडिंग हा खूप स्पेसिफिक शब्द आहे सोशल मीडियाला धरून. सगळ्याच बाबतीत पॉप कल्चर इकडे आलेलं आहे. तू याकडे कसं बघतोस? आणि आत्ताची जी नवीन मुलं, तरुण मुलं, लहान मुलं, जी आकर्षण त्यांना होत आहे पॉप कल्चरचं किंवा तिकडे जात आहेत, त्याबद्दल तुला काय वाटतं? इंडियाला म्हणजे भारताला हा खूप जोरदार वारसा आहे. बरं, आपल्याकडे खूप कल्चर का बरं आला की तुम्हाला इंग्लिश शिकावं लागेल, तुम्हाला नोकरी करावी लागेल, IAS होणं म्हणजे मोठं असतं. का आला हा कल्चर? कारण इंग्रजांनी तुमच्यावरती राज्य केलं. त्यांनी तुम्हाला सांगितलं नोकऱ्या करा आमच्याकडे. त्यांनी सांगितलं इंग्रज, अच्छा मग आमचे मालक कसे करतात का? मला मालक व्हायचं तर आम्हाला तसं करावं लागेल का? म्हणून मग आम्ही जीन्स घालू, बूट घालू, पॅन्ट घालू, सूट घालू. तो कल्चर आपल्या आईबाबांना वाटला, आजोबांना वाटला, तो त्यांनी त्यांच्या आईबाबांना सांगितलं, म्हणजे आपल्या आईबाबांना सांगितलं, आपल्या आईबाबांनी आपल्याला सांगितलं. मग यांनीच जर तुम्हाला इंग्लिशचा वारसा दिला किंवा सांगितलं की असं कर, असं कर, असं कर, असं कर, मग ते करत असताना मुलांनी एक्स्ट्रा ओव्हर ग्लोरिफाईड झालेल्या कल्चरला ऍक्सेप्ट केलं तर काय चुकीचं केलं? पहिले तुम्ही आपल्या आईबाबाला तर सुधरवा, त्यांना तर समजू द्या की इंग्लिशच सगळं काही नाही आहे. जर तुम्हाला भारतातच राहायचं आहे, तुम्हाला धंदा करायचा है, धंदा करने के लिए भाषा आनी चाहिए, और वो भाषा आनी चाहिए कि जो जनसामान्य को समझे, वो बेचते आना चाहिए. दोषाची भाषा नाही आहे, टेस्ट आहे. ऍडव्हर्टाइज करायला भाषा लागू शकते, पर प्रोडक्ट में दम होना चाहिए, बिकेगा. सो इन अ व्हेरी सिमिलर मॅनर जर तुम्ही स्पेसिफिकली पण ते प्रोडक्ट समजून घ्यायला, त्या गोष्टी समजून घ्यायला, ही इकडनं असं कसं आलं त्याचा इतिहास समजून घ्यायला तुम्हाला भाषा येणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर इंग्लिशला तेवढं ओव्हर ग्लोरिफाय करून ठेवलेलं आहे तर त्यांचा कल्चर काय बरं तुम्ही ओव्हर ग्लोरिफाय करणार नाही? ते ज्यांना येतात, बरं आपल्याकडे एक समज आहे, इंग्रजी येते म्हणजे खूप हुशार असेल. यार मला असं वाटायचं, यार याबद्दलच म्हणजे मला असं वाटायचं. मग मला असं वाटायला लागायचं की दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई अशा मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये इंग्लिशमध्ये फाडफाड बोलणारे लोक किती हुशार असतील. मग माझा त्यांच्याबरोबर कधीतरी संवाद झाला. मग मला त्यांना कळलं की भाई यांना इंग्लिश शिवाय खूपशा गोष्टी काहीच येत नाही. सो जैसा देश वैसा भेस. अगर भारत को नॅशनल, राष्ट्रीय त्या लेवलवर न्यायचं आहे, इंग्रजी सुद्धा आपल्या मुलांना यायला पाहिजे. पण डिसाईड करा तुम्हाला कोणत्या पातळीपर्यंत जायचं, तुम्ही स्वतः डिसाईड करा. तुम्हाला तुमची पातळी ठरवावी लागेल. यायला पाहिजे पेक्षा त्याला जो क्लास अटॅच केलाय आपल्याकडे तिथे म्हणजे असं वाटतं तो क्लास किती पर्सेंट आहे, तो क्लास काय आहे. तुम्हाला एक गोष्ट सांग, आज भारतामध्ये जर सगळ्यात मोठा बिझनेसमॅन कोण आहे भारतातला सध्याचा? अंबानी, अडानी. ठीक आहे, अंबानीचं एक नाव घेऊ आपण. अंबानीचा सगळ्यात मोस्ट असा प्रोडक्ट कोणता आहे जो भारताच्या प्रत्येक पक्क्याकडे आहे? जिओचं सिम कार्ड. जिओचं सिम कार्ड. जिओचं सिम कार्ड आहे प्रत्येकाच्या फोनमध्ये. त्यांनी क्लास पाहून तो सिम कार्ड विकला आहे का की हा इंग्लिश आहे किंवा हा आहे? त्याला माहिती आहे जर त्याला बिझनेस करायचा आहे तर त्याचं प्रोडक्ट हे सामान्य लोकांना कळलं पाहिजे. तर तुम्हाला हे कळायला लागेल, हे 5% लोक पुरे देश नाही आहे. हे देश 5% लोक देश नाही आहे. नेहरूंना सवय होत्या तशा, ठीक आहे, पण ते गोष्ट नेहरूंनाही माहिती होती की जनसामान्यामध्ये काय परिवर्तन घडवून आणायचं. म्हणजे नेहरूंना सुद्धा इंग्लिश मॅन सारखी राहायची सवय होती, तोंडावर सांगतो. किंवा सावरकर जेव्हा तिथे गेले ते सावरकर सुद्धा तिथे इंग्लिश मॅन सारखेच राहिले तिथे जाऊन. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी आपली संस्कृती सोडली. तुम्हाला भारत जर घडवायचा आहे, भारतामध्ये बिझनेस करायचा आहे. अश्नीर गुरुवर म्हणतो ना की मेरे को बिझनेस नाही, मेरे को धंदा समजता है. बिझनेस हा कधी पण जोपर्यंत जेनरिक लोकांपर्यंत पोहोचला नाही तो बिझनेस सक्सेसफुल नाहीये. कोणाला माहिती भाई एवढे मोठे मोठे तुम्ही विकून राहिले का तुम्ही 100 करोड कमवतात, ठीक आहे, पण 100 करोड कमवणारे खूप लोक आहे भारतामध्ये आताच्या काळात. म्हणजे पर्सेंट वाईज जर तुम्ही त्या अमीर लोकांच्या मध्ये पाहिलं तर 100 करोड पण एक खूप मोठा बिझनेस नाही आहे. अभी खेल चल रहा है 1000 करोड वाला, वो 1000 करोड में भी 100 करोड वाले बहुत है. पण तुम्हाला जर ते 1000 करोड स्केल करायचं आहे तर तुम्हाला तुमचा प्रोडक्ट हा
नॉर्मल लोकांमध्ये घेऊन जाता आला पाहिजे. सामान्य लोकांनी तुमचा मिडल क्लासनी प्रोडक्ट घेतला की तुम्ही पॉप्युलर झाले, हे लक्षात ठेवा. आजही तुम्ही कितीही चायनीजच्या गोष्टी करा, जितका टेस्टी महाप्रसादातला आलू भात आणि वांग्याची भाजी जितकी टेस्टी तुम्हाला लागणार आहे तितकी टेस्टी गोष्ट तुम्हाला कुठलीच लागणार नाहीये. म्हणजे मी ओव्हर ग्लोरिफाय करून म्हणत नाहीये, बट दिस इज द रियलिटी. यू हैव टू डिसाइड अंग्रेजी या फिर अमेरिका में जाके तुम्हें गुलामी करनी है या भारत में रहकर तुम्हें राजा बनना है. मैं स्वर्ग का गुलाम बनने से ज्यादा नरक में राजा बनना पसंद करूंगा. मी भारताला नरक म्हणत नाहीये, पण मी तुम्हाला सांगतोय जनसामान्यामध्ये पसरायचं आहे. वाय? का बरं इंदिरा गांधी एवढी फेमस झाली? कारण तिने हाक दिली होती की मैं लोगों की बेटी हूं. ती हिंदीत बोलायची, ती साडी नेसायची, ती पदर घ्यायची. तुम्ही हे शॉर्ट मायन्यूट गोष्टी लक्षात दिला का? तिच्यानंतर तितक्या तबक्याचे स्ट्रॉंग लीडर कोण आले? नरेंद्र मोदी. त्या माणसाने तो पूर्ण कल्चर चेंज करून दिला. भाई तुमको पटता है पटो नहीं पटना है, यू कैन हेट हिम लव हिम बट यू कैन नॉट इग्नोर हिम. वो आदमी ने कल्चर ही चेंज कर दिया है. कपडे भागवे बिगवे घालून टिक्का विक्का लावून जातोय. आणि आता कल्चर तू जे बोलली, आता कल्चर आहे की लोक स्वतःला सनातनी इंस्टाग्रामवरती दाखवायचा खूप प्रयत्न करतात. वैष्णवपंथी टिखा लावून हे करा. खूप अशा लोकांना ओळखतो मी, त्यांचं बॅकग्राऊंड मला माहिती आहे खूपसं. कर रहे वैसा रील बनतात, हरे कृष्ण किंवा वृंदावन मध्ये जाऊन हे करून राहिले, फोटोग्राफी करून राहिले. बद्रीनाथ मध्ये केदारनाथ तुम्हाला फोटोग्राफी बॅन करावी लागली. ते सगळे करून राहिलेत ना. मी म्हटलं ना, सळसळते रक्त शिवबाचे भक्तवाले झालेत. कितीतरी असे टिकटॉकर होते जे पहिले टिकटॉकवर छपरी रील करायचे, पण त्यांना जेव्हा कळलं की नाही महाराजांचं नाव, मग ते काय करतात, महाराज बद्दल असं काहीतरी बोलेल, मग ढगामध्ये असे महाराज एकदम मागून बिलकुल असं ते होऊन राहिलेलं आहे. तर लोकांना जेव्हा कळतं की काय समाजामध्ये जास्त ऍक्सेप्टेड आहे, लोक त्याच्याकडे जात आहे. गावातल्या लोकांना नाही कळत. किती मला सांग, नागपूरमध्ये महाराष्ट्रामध्ये किती असे शहर आहे की जे खूप डेव्हलप आहे. काही 3-4 शहरांचे नावं घे. म्हणजे मुंबईचा तो पट्टा सोडून दे, महाराष्ट्रातला मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे हा पट्टा थोडा सोडून दे. ठाण्यात सुद्धा तुम्ही थोडं समोर सरकायला लागले, तुम्हाला गावासारखी थोडासा एरिया दिसायला लागेल, पण तो पट्टा सोडून दे. पुणे आणि नागपूर नंतर सांग मला पुणे किंवा नागपूरच्या लेवलवर डेव्हलप झालेले शहर नाही आहेत का? नाहीये ना. तुम्ही म्हणा नाशिक नाही आहे भाई उत्तर लेवलवर डेव्हलप, जळगाव नाही आहे त्या लेवलवर डेव्हलप, जालना नाही आहे त्या लेवलवर डेव्हलप. कोकणातली अवस्था खूप बेकार आहे. तुम्ही इकडल्या गोष्टींवर तुम्ही जाऊ शकत नाही. याचा अर्थ काय आहे? मुंबई, कल्याण, पुणे किंवा नागपूर याच्यातल्या काही भागांमध्ये छटाक भरेचा असलेला हा पॉप कल्चर आहे. ज्या लोकांच्या हातामध्ये पैसा आणि सत्ता आहे ते लोक समाजापुढे दिसतात. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ते खूप जोरदार आहे, पण ते नाही आहे. जोरदार आहे पेक्षा तसं व्हायची महत्वाकांक्षा गावाकडच्या लोकांना जास्त आहे. होत असली तर मला ते खटकतं. तुम्ही यार सिरियल मध्ये तसं दाखवलं ना, तुम्ही नट लोक इथे तुमची चुकी आहे ना. तुमची एखादी अभिनेत्री एवढी मोठी ज्वेलरी घालून झोपून राहिली आहे रात्री, असं होतं का कुठं? अशी ज्वेलरी बिलरी घालून घरात फिरून राहिले भाई तुम्ही. बिलकुल असं घर तुम्ही आलिशान दाखवून राहिले. तुम्ही तशी धारणा करून टाकली की स्त्रिया कशा असतात, स्त्रियांच्या शत्रू स्त्रियाच असतात. म्हणजे त्या आई कुठे काय करताय, इव्हन त्या सिरियलमध्ये तिच्या बरोबर वाईट करणारी तिची दुसरी स्त्री, तिसरी स्त्री, तुम्ही धोरण तसे निर्माण केलेले आहे. त्याच्यामुळे त्या पॉप्युलर कल्चरमध्ये म्हणजे तुम्ही ते ओव्हर ग्लोरिफाय केलंय विथ द सिरियल्स. इन रियालिटी इट इज नॉट. काही प्रमाणाला पूर्ण प्रमाण समजू नका. भारतामध्ये आजही इलेक्शन जिंकायचं असेल ना, त्यांना लोकांमध्ये जाऊन लोकांच्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून हे लोक गरिबांच्या घरी जाऊन जेवण करतात. पुन्हा तुझ्या शिकवण्याकडे मला यायचंय. तू युपीएससीच्या विद्यार्थ्यांना शिकवतोस किंवा काय मेंटोरिंग करतोस? मेंटोरिंग करतोस. तुझी शिकवण्याची एक स्टाईल मी जेवढी बघितली सोशल मीडियावर ना, ती बघून मला असं वाटलं तू लार्जर सेट ऑफ विद्यार्थ्यांना का शिकवत नसेल, किंवा म्हणजे युनिव्हर्सिटीत जाऊन किंवा कॉलेजेसमध्ये MA च्या विद्यार्थ्यांना, BA च्या विद्यार्थ्यांना त्यांना का शिकवत नाहीस आणि UPSCच्याच विद्यार्थ्यांना का शिकवतोस? तुमच्या MA BA युनिव्हर्सिटीचा सिलेबस पाहिला कसा आहे? सारखा रेपिटेटिव्ह सिलेबस आहे. UPSC मध्ये रेपिटेटिव्ह सिलेबस आहे, नो डाऊट. पण जो सिलेबस तुम्हाला UPSC त्याच्यामध्ये करंट अफेअर आहे, त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे, त्याच्यामध्ये ज्योग्राफी आहे. खेलने के लिए रेंज बहुत है और हर साल वो सिलेबस बढ़ते जा रहा है. एक
अमेंडमेंट पास झाला, यार हमको भी पढ़ाई करनी पडेगी. मी तुला सांगतो, जर मी या वर्षी, जसं मी मागच्या वर्षी युपीएससी शिकवणं सुरू केलं, जो सब्जेक्ट मी मागच्या वर्षी शिकवलेला आहे मी तो रिवाइज न करता आत्ताच्या आत्ता परत तसा शिकवू शकतो. युपीएससीचा कोणताही. अच्छा. म्हणजे मी आताही उभा झालो तर महाराजांवरती मी 2-3 तास व्याख्यान देईन. मला मी आता खूप दिवसापासून महाराजांबद्दल वाचलेलं नाही तरी सुद्धा. तात्पर्य असं आहे, एकाच सब्जेक्टला वारंवार घुटणं सुद्धा मला बोर होऊन जातं. मी नाही करू शकत युनिव्हर्सिटीला. रिपिटेटिव्ह बॅचेस येऊन राहिले, 30 शिकून राहिलो. युपीएससी म्हणजे थोडं चॅलेंजिंग आहे. काय धोरण आलेलं आहे त्याच्यामध्ये प्रॉपर अनालिसिस देऊन लोकांपर्यंत ते पोहोचवणं, कारण त्याच्यावरती जास्त रिसर्च नाही, फक्त न्यूजपेपरमध्ये ते आलेलं आहे. मजा आती उसमें. इवन इन द हिस्ट्री युपीएससीच्या सिलेबसमध्ये आणि बरं एक प्रश्न सांगतो तुम्हाला. युपीएससी मध्ये असं विचारलं जात नाही किंवा युपीएससी मध्ये असं विचारलं जात नाही की पानिपतचे 3 युद्ध कोणाकोणामध्ये झाले. म्हणजे काय म्हणतात तर बाबर आणि लोडी साम्राज्यात झाले, मग त्याच्यानंतर अकबर आणि हेमूमध्ये झालं, किंवा त्याच्यानंतर पेशव्यांमध्ये आणि तिसरं जे महायुद्ध पानिपतचं युद्ध झाले पेशवे हारले. असे प्रश्न केले जात नाही. ते डिस्क्रिप्शन करा. ते तुम्हाला विचारतील पानिपतचे 3 युद्ध पानिपतमध्ये झाले, तर पानिपतमध्येच का झाले, दुसरीकडे का नाही झाले. मग तुम्हाला सांगावं लागतं की अरे भाई वो दिल्ली के थोड़ा बाहर था, वो राडा करने के लिए आसान था, ओपन ग्राउंड था, दिल्ली के अंदर अगर घुस गए तो दिल्ली को तहस नहस कर सकते थे, इसलिए बाहर में पकड़ के रखते थे. वहाँ पे नदी पास में क्लोज थी तो लोग वहाँ पे ट्रेन जल्दी लगा लेते थे, पानी मिलेगा करके अपने को, म्हणून ते बाहेर झालं. जे अनालिसिस वाला आहे ना उसमें मजा आहे. मी म्हणतो युपीएससीचा अभ्यास प्रत्येक व्यक्तीने एकदा करावा, एकदा तरी करावा. एकदा म्हणजे एकदा करूनच मजाक करावं, पण करावं. मी म्हणतो देऊ नका. फक्त असं टाइमपास म्हणून खूप लोकांचे युपीएससीचे ऑनलाईन व्हिडिओ जे असतात ना बघत राहा. तुम्हाला स्वतः मजा यायला लागेल. हे क्या चल रहा है, हे क्या पूछ रहे, क्या पडा रे. म्हणजे आम्ही तर कधी विचार केलाच नाही. 1857 युद्ध समोर जर फेल झाला असतं तर काय झालं असतं. आम्हाला तर तेच विचारलं 1857 समोरमध्ये कोण कोण होते. अनालिसिस म्हणजे ते तुला जास्त चॅलेंजिंग वाटतं. चॅलेंजिंग वाटण्यापेक्षा मला जास्तीत जास्त मजा येते शिकवण्यात. ॲज इन मी शिकवतोय कारण ती काळाची गरज आहे. उद्या जर दुसरं काही करायचं असेल मी तेही करेल. मी नेहमी सांगतो मी क्लिअर केलं आहे त्या गोष्टी. पण मला असं वाटतं आता सध्या गरजेचं आहे, मी फ्री मेंटोरिंगचे जे क्लासेस आहेत मैं वो कंप्लीट करूंगा, उसके बाद में मुझे नहीं पता मैं कहाँ पे रहूंगा, लेकिन मैं अभी बता रहा. शेवटचा प्रश्न, आत्ता जे नवीन तू एक उपक्रम चालू केलाय सायबर गुन्ह्यांच्या बद्दलचा, काय आहे ते सगळं जरा? मी सायबर गुन्ह्यांच्या बद्दलचं काही केलेलं नाहीये आणि मी त्याच्यामध्ये टोटली काही इन्व्हॉल्व्ह नाहीये. मी तुला खरं सांगतो ते काय आहे. ते नाव होऊन राहिलेलं आहे आणि भारतवंशी नाव हे एका ब्रँड सारखं आलेलं आहे म्हणून त्याचं नाव मी भारतवंशी IT टीम दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक राज म्हणून तो माझा मित्र आहे, म्हणजे नागपूरचाच आहे तो मला एका अशा कॉन्टेंट क्रिएटर्सच्या मीटमध्ये मला तो भेटला. तिथं भेटल्यावर तो मला बोलला की दादा बोले मैं एथिकल हैकर भी हूँ, बोले मैं कंपनीज के लिए भी काम करता हूँ, बोले तर की बा जसे ते लूपहोल शोधायचे असतात त्यांच्या वेबसाईट्समध्ये, तर त्याच्यामध्ये म्हणे मी खूप लोकांना मदत केली आहे म्हणे की बा जर त्यांच्यासोबत काही चुकीचं झालं, त्यांचे फोटोज व्हायरल झाले किंवा काही झालं, त्यांना मदत कशी करायची, सायबरकडनं कसं काय करायचं, फ्रॉड UPI ID वर पैसे गेले ते परत कसे आणून द्यायचे, ते परत आणून दिलेले आहे. बरं 2 दिवसामध्ये आम्ही कामं केले आहेत तसे, आता 2 दिवसामध्ये सुरू झालं. तो जेव्हा मला सगळं बोलला तो मला बोलला की आप इसमें मदद कर सकते का. म्हटलं हां, फेम होना जरूरी है, अगर नाम बड़े इसके लिए जाना है, माझ्याकडे फॉलोअर्स आहे, तुझ्याकडे टेक्निक आहे, करते इन्व्हॉल्व. म्हणजे नाम क्या रखेंगे, बोला भारतवंशी रखते. मला स्वतःचं नाव करून घ्यायचं असं नाही, माझ्या मतेने सगळेच भारतवंशी आहे. भारतवंशी नाम रखते, नाम भी फेमस है, जल्दी ग्रास्प करेगा, पट से आएगा, करेंगे, जिनको मदद लगती हो करेंगे. 2 दिवसामध्ये जवळजवळ 25च्या वरती अकाउंट आम्ही सॉल्व्ह आउट करून झालेले. एवढे आले? त्याच्यापेक्षा जास्त येणार आहे, कारण क्राईम रेट प्रचंड प्रमाणात. आणि काय प्रकारचे गुन्हे, म्हणजे काय गुन्हे नाही आहे ते, गुन्हे नाही रे, मला काय म्हणायचंय, त्यांचे काही पर्सनल क्लिप्स व्हायरल झालेले असतील, इंटिमेट मुवमेंट्स व्हायरल झालेले असतील. पण ही गुन्हा नाही आहे, हा आपल्याकडे धरत नाही. गुन्हा आहे ना, कोणी जर करत असेल गुन्हा आहे ना, पण हा जर त्या नासाच्या वेबसाईटमध्ये लूपहोल शोधून राहिलेला आहे. सायबरमध्ये तुम्ही एखादी वेबसाईट टाकून दिली, वेबसाईटवर टाकून दिलं, मग टाकणारा तू नव्हता, कोणी दुसरा होता. प्रचंड लूपहोल आहे त्याच्यामध्ये.
ज्याला ते एथिकल हॅकिंग कळतं त्याला ते कळतं. सायबरच्या याच्यामध्ये कोणी टाकलं, कसं टाकलं, कुठून आलं, का केलं, कळतच नाही. त्याच्यामुळे आमचं काम हे नाही की आम्ही त्या लोकांना पकडवून देऊ. आमचं काम हे आहे की आम्ही त्याला डिसरप्ट करू लवकरात लवकर. हा गुन्हाच आहे एका प्रकारे, बट ज्याच्याबरोबर होत आहे त्याच्या कॅरेक्टर असॅसिनेशन फार जास्त होऊन जातं. त्याला फार जास्त वाईट वाटतं. बघणारा समाजच आहे, समाज नालायकच आहे. तुम्हाला कसं माहित होतं म्हणून? क्योंकि तुम भी उन गलियों में गए थे, इसलिए तुमने देखा कि वहां पे वो रंगरलियां चल रही थी. हो सकता है तुम रंगरलियों में भी होंगे. इनिशिएट तुमने नहीं किया लेकिन तुम थे ना. सो द पॉइंट हियर इज की आम्ही फक्त त्या लोकांना मदत करून राहिलेलो आहे की बा तुम्ही लवकरात लवकर याच्यातनं बाहेर कसे निघू शकता. विक्टिम्स ना म्हणू शकतो. पण तुम्ही म्हणजे काय भारतवंशी आयटी सेल तर कोण कोण बिकॉज इट्स इन अ पॉप्युलर कल्चर दॅट्स व्हाय आयटी सेल कोण कोण तुमच्याकडे अप्रोच होऊ शकतं? कुठल्या प्रकारच्या कंप्लेंट्स असतील? तर नंबर 1 म्हणजे तुमचे फोटोज व्हायरल जर झालेले आहे, तुमची कोणी डबल आयडी बनवलेली आहे इंस्टाग्रामवर, तुम्हाला प्रचंड अब्यूज केला जाऊन राहिलेला इंस्टाग्रामवरती अननोन आयडीवरनं, तुम्हाला ब्लॅकमेल जरी केलं जात असेल तरी सुद्धा. एक केस आली होती आमच्याकडे आता पहिल्याच दिवशी. आजकाल असं खूप झालेलं आहे की तुमचे फोटोज घेतात, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये चिपकवतात आणि तुमचे पॉर्नोग्राफिक व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केला जातो तुम्हाला. भाई तुझ्या फॅमिलीला सांगीन, याला सांगीन, त्याला सांगीन. किंवा आपण सुद्धा, मुलं सुद्धा आजकाल तसे कांड करतात. समोरून फोन येतात, एखादी स्त्री दाखवली जाईल, तो सुद्धा असं काही करेल कॅमेरामध्ये, मग शूट होऊन जाईल सगळं. मग म्हणेल की तुझ्या फेसबुकवर पाहे, आम्हाला माहिती आहे तुझी आई कोण आहे, बाबा कोण आहे, त्याला आम्ही पाठवून देऊ. ते पाठवलं जातं. मग त्यांना म्हणतात की 40,000 रुपये दे, 50,000 रुपये दे, 30,000 रुपये दे. काही गट होऊ शकते नागपुरातच बसले आहे, काही बिहारमध्ये, युपीमध्ये, काही पुण्यात आहे, काही दिल्लीत आहे, कुठे असू शकते लोक, काही नायजेरियात आहे. अशी लोकांचं येतं. पहिली गोष्ट तर अशा लोकांना घाबरायचं नाही. एक. दुसरी गोष्ट, आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की आपल्याकडनं मनी ट्रान्झॅक्शन होत आहे, नंबर 1 म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनी ट्रान्झॅक्शन बरोबर जर आपल्याकडनं काय म्हणते तर जर ती चूक झालेली आहे, तो आपलं सगळ्यात पहिलं काम हे आहे की सायबरमध्ये कंप्लेंट केल्यावरती आपण आपले पैसे कसे वाचवायचे, आणि दुसरी गोष्ट त्या माणसाला सगळीकडनं ब्लॉक कसं करायचं. कारण तो तुम्हाला पैशासाठी ब्लॅकमेल करून द्यायला तेव्हाच तो 10 लोकांना पाठवेल, तुमची रेप्युटेशन डिस्टर्ब करायचा प्रयत्न करेल. जर तुम्ही त्याच्या कॉन्टॅक्टमध्येच नाही आले तर तो 10 लोकांना पाठवून सुद्धा काय करणार. आम्ही तो डायरेक्ट म्हणून भाई हमारा थोडे ये ऐसे हुआ है, हमको नहीं मालूम कौन है. सो इन अ सिमिलर मॅनर त्या माणसाला कोणतरी नायजेरियन व्यक्ती त्रास देऊन राहिला होता एक. तर आम्ही त्या यांनी विथ द हेल्प ऑफ बॉट, जेव्हा जेव्हा तो नवीन आयडीवर नाही यायचा त्याची आयडी ब्लॉक व्हायची. काय केलं मला नाही माहिती, मी आर्ट्सचा स्टुडंट आहे, मला काही माहिती, मी त्याच्यामध्ये बोलणारी नाही. तर कसं कसं केलं तर तो त्याचा प्रश्न होता. त्याच्या UPI आयडीचं कंप्लेंट केली. जेव्हा त्याच्या आयडीमध्ये पैसे आले, ते पैसे याला ट्रान्झॅक्शन झाले पूर्ण, कारण ती क्रिमिनल आयडी म्हणून रजिस्टर्ड झाली एका पद्धतीने. तसे पैसे आले, पटकन त्याला पैसे वापस दिले गेले. हे झालं आहे, हे केसेस झालेले आहे, त्यांनी ते करून दिलेलं आहे. तर हे करत असताना आम्ही असे लोकांना मदत करतो. अजून जर का एखादी केस आली, जर समजून घ्या एखादा कोणी म्हणता की यार एक अजून केस आलेली होती, म्हणे माझी बहीणच मिसिंग आहे, ती घरीच नाही आलेली आहे, तिच्या इंस्टाग्राम आयडीवरनं कोणीतरी बोलत आहे म्हणे. तर यांनी एक लिंक जनरेट केली, ती लिंक इंस्टाग्रामवर तिच्या पाठवली. बोले इस पे सिर्फ उसको क्लिक करने लगा, उसकी लोकेशन मिलेंगी बोले अपने को. असंही करता बरं, ठीक आहे. पण त्याच्यामध्ये मग तिने ती लिंकच नाही दाबली. तर त्या मुलीचं काय झालं मला माहिती नाही बा, ती पोलीसमध्ये केस दर्ज आहे. पण आम्ही आमच्या वतीने तर प्रयत्न करू शकतो ना की आम्हाला लवकरात लवकर लोकेशन मिळेल म्हणून. तर ते रजिस्टरच नाही झालं. पण सायबरमध्ये प्रचंड खेळ खेळला जाऊ शकतो. हो, मला वाटतं सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की भारतवंशी IT सेल अशा लोकांना मदत करते ज्यांच्या फोटोजचा, व्हिडिओजचा. UPSC फ्री मेंटरशिपचे क्लासेस सुद्धा सुरू झाले. अशा व्यक्तींना मदत करते ज्यांच्या फोटोजचा, व्हिडिओजचा इंटरनेटवर मिसयूज झालेला आहे किंवा ते व्हायरल होत आहेत त्यांच्या परवानगीशिवाय, किंवा गुगल पे, फोन पे अशा UPI आयडीज वरनं तुमच्या पैशांबद्दलची काही फसवणूक झाली असेल तर नक्की भारतवंशी IT सेलला संपर्क साधा. तुला संपर्क कसा करायचा? तुम्हाला इंस्टाग्रामवर मेसेज करायचा, इंस्टाग्रामवर DM करायचं. आशिष भारतवंशी इंस्टाग्रामवर DM कर.
आणि सबस्क्राईब करायचं, लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो प्लीज. किती सबस्क्रायबर्स आहेत तुला युट्यूबवर? किती हवे तुला अजून? काहीच नाही सबस्क्रायबर. माझे अकाउंट 10 वेळा माझ्याच अकाउंटवरती स्ट्राईक पडत राहतात, बॅन असतात माझे अकाउंट 5-5. यू क्रिएट कॉन्ट्रोवर्सी, दॅट इज वाय. तो सही है ना भाई, जंग चल रही है ना. इट इज अ वॉर ऑफ आइडियोलॉजी अगेंस्ट नेशनलिस्ट, आइडियोलॉजी अगेंस्ट द राइट विंग एंड द लेफ्ट विंग. अगर आइडियोलॉजी जंग है तो जंग में सब जाएगा, फिर होगा ही होगा. गॉड. युपीएससीच्या स्टुडंट्सना तू फ्री हा फ्री शिकवतोय. आमचं आता चॅनल जे सुरू झालेलं आहे युपीएससी, काय नाव आहे, भारतवंशी युपीएससी. जसं भारतवंशी आयटी सेल तसं भारतवंशी युपीएससी. आयटी सेल पण फ्री ऑफ कॉस्ट आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे. भारतवंशी युपीएससी फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर भारतवंशी युपीएससी वरती तुम्ही लोक फ्री ऑफ कॉस्ट शिकू शकता. सध्या सोसायटीचे लेक्चर सुरू आहे. थोड्या दिवसानंतर हिस्ट्री सुरू होईल. एव्हरी सब्जेक्ट, ईच अँड एव्हरी सब्जेक्ट फ्री ऑफ कॉस्ट होणार आहे. सगळे सब्जेक्ट अलॉंग विथ नोट्स. आम्ही नोट्स टेलिग्रामवरती चॅनल आहे, त्यात बायोमध्ये आहे सगळं, तुम्ही एकदा बघू शकता त्याच्यावरती. युपीएससी मेंटरशिप भारतवंशी युपीएससी हे सर्च करा नाव, विदाउट @भारतवंशी युपीएससी विदाउट एनी स्पेस. युट्यूबवर सर्च केल्यावर आमचं चॅनल येऊन जाईल. चॅनल नवीन आहे तर लवकर सापडत नाही ते. ओके, कूल. खूप हेवी झालाय हा पॉडकास्ट. मला जर असा विचार याच्या सगळ्याचा करायला वेळ लागणार आहे, पण मला असं वाटतं आपण परत एकदा भेटलो पाहिजे, कारण तुझ्याकडे नक्की विविध विषयांवरचं कमाल नॉलेज आहे. त्यामुळे आपण परत अशाच गप्पा मारायला कधीतरी भेटूया. थोडस इतिहास ज्यांच्यासाठी फार माहितीतली गोष्ट नाहीये अशा माणसांसाठी, लोकांसाठी आपण अजून स्पेसिफिक काही महापुरुषांवरती एकेका पॉडकास्ट पण आपण करू शकतो. भाषेवरती करू शकतो, जो नागपुरी भाषेत आपण करू शकतो, असं काहीतरी प्लॅन करूया आपण. मी अजून चांगले लोक देईल तुला. चालेल. ओके, सो कमेंट्स करा तुम्हाला कुठले पॉइंट्स ह्याच्यातले आवडले असतील, किंवा मी जसं सांगितलं भारतवंशी युपीएससी आणि भारतवंशी आयटी सेलला जरूर संपर्क साधा तुम्हाला कोणाची या बाबतीत मदत हवी असेल तर. आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बाय बाय.